ज्ञानगंगेची अविरत साधना भगीरथ IAS अकॅडमी पुणे UPSC MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षात यश मिळवण्यासाठी भगीरथ IAS अकॅडमी पुणे प्रवास उद्दिष्ट पूर्तीचा मोबाईल नंबर 90 90 90 67 77 99 70 29 81 97. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भगीरथ IAS अकॅडमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या डिस्कशनमध्ये ज्यावेळेस आपण सखोल चर्चा केली, ह्या सखोल चर्चेमुळं आणि ऑलॉंग विथ दॅट त्या संदर्भामध्ये असलेल्या बाकीचे जे डायमेन्शन्स होते ते आपल्याला कव्हर करणं गरजेचं होतं. मग हे कव्हर करता वेळेस कुठंतरी आपल्याकडनं कोणती गोष्ट राहू नये याकरता आपण ह्या सेशनचे दोन भाग केलेले. एक पार्ट 1 जो की मागं आपण शूट केलेला आहे किंवा मागं त्या प्रकारचं असलेलं आपण अपलोड केलेला आहे, आणि सेकंड पोर्शन हा आता आपण डिस्कस करणार आहे. मागच्या असलेल्या व्हिडिओपर्यंत जेवढे क्वेश्चन्स डील करता आले आपण ते सगळे डील केले आहे. आता याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहे ते आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. मग आता ज्यावेळेस आपण ह्या सेशनची सुरुवात करू तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडे असलेल्या काही जे क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चन्सला आपल्याला परत एकदा बघावं लागणार आहे. ठीक आहे, चलो. मग ज्यावेळेस क्वेश्चन आपण वाचू तर त्यावेळेस थोडं कॉशियस व्हायचं. कारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण गडबडीमध्ये असतो किंवा आपण थोडं प्रेशराईज असतो, आणि ह्या प्रेशरायझेशनमुळं कुठेतरी आपल्याकडे असलेल्या क्वेश्चनचा जो आवाका आहे किंवा क्वेश्चन जो विचारायची जी टॅक्ट आहे ती टॅक्ट तिथं कुठंतरी तुम्हाला एक मिसलीड करत असते. मग त्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं की नेमकं कुठं वाचायला पाहिजे आणि त्याचे असलेले की आपण की एरियाज कोणते आहे जे की ग्रे सोबत जोडलेलं आहे, म्हणजे ग्रे एरियाज आहे, मग ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे, चलो. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहाची सेवा देऊ इच्छितो हे 10 दिवसाच्या आत कळविलेच पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा काय होणार आहे, रिक्त होतात. हा पहिला स्टेटमेंट आहे. दुसरा स्टेटमेंट आहे, जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील दोन्ही जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन काय आहे, जर एखाद्या सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला असेल तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा काय होणार आहे, रिक्त होणार आहे. आता बघा, ज्यावेळेस सामान्यरित्या आपण पुस्तकाच्या च्या माध्यमातून वाचतो तर त्यावेळेस पण हा कन्फ्युजिंग पार्ट आहे. बट ऑबिओ एक्झाममध्ये गेल्यानंतर अशा क्वेश्चनला डील करता वेळेस थोडं खूप कॉशियस होऊन आणि थोडं टाइम कन्झ्युमिंग असलेला हा क्वेश्चन आहे. त्यामुळे याला डील करता वेळेस एक छोटीशी आणि साधी सोपी ट्रिक आहे, ती ट्रिक आपण आज बघणार आहोत. बघा काय सांगितलेलं त्यांनी. पहिलं स्टेटमेंट वाचू. कधीही लक्षात ठेवा, आयोग काय करत असतं की तुमचे सुरुवातीचे जे स्टेटमेंट आहे ना ते अशा पद्धतीने मांडणी करता की तुम्हाला ते स्टेटमेंट अपील झालं पाहिजे. अपील म्हणजे काय, तुम्ही त्याला ग्राह्यच धरलं पाहिजे, आणि किंबहुना त्या प्रकारचे ते सेंटेन्स फ्रेम करता वेळेस ह्या गोष्टी मुद्दामून करता आणि ते बरोबरच असता. फक्त आपल्याला जो सेकंड पोर्शन आहे किंवा सेकंड पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन वी हॅव टू लुक सो कॉशियसली, कारण की त्या संदर्भामध्ये तिथं गफलत केलेली असते. बघा, जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल, म्हणजे दोन्ही सभागृह कोणते, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे, दोन्ही सभागृहासाठी काय झाली असेल, निवडून आले असेल, तर तिने कोणत्या सभागृहात सेवा द्यावी इच्छितो असं किती दिवसाच्या आत कळवलं पाहिजे, 10 दिवसाच्या आत कळवलं पाहिजे. ॲब्सोल्युटली स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला जसं म्हणलं की सुरुवातीचं स्टेटमेंट परफेक्ट देतं, सेकंड पोर्शन ऑफ युअर स्टेटमेंट हा कुठंतरी गफलत करणार आहे. आत कळवलेच पाहिजे की तुम्हाला लोकसभेमध्ये जायचं की राज्यसभेमध्ये बसायचं. त्या संदर्भामध्ये 10 दिवसाच्या आत, किती दिवसाच्या आत, 10 दिवसाच्या आत काय करायला पाहिजे, तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा काय होता, रिक्त होता. आता बघा सेकंड पार्ट ऑफ युअर क्वेश्चन्स, इथं दोन्ही जागा रिक्त होता अशातला भाग नाही. तर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करता तर हा स्टेटमेंट काय आहे, चुकीचा आहे. काय आहे, चुकीचा आहे. इथं तुम्हाला स्पेसिफाईडली सेकंड स्टेटमेंटमध्ये काय केलं आहे, त्या प्रकारच्या गोष्टीवर फोकस करता वेळेस तिथं गोष्ट आढळली आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं तिथं मिसलीड केलेलं आहे. मग अशा संदर्भामध्ये हे पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे, आणि त्यांनी विचारलेलं काय, बरोबर नाही, म्हणजेच चुकीचं विचारलंय. ठीक आहे,
आहे त्या संदर्भामध्ये. मग आता कुठं आहे, आपल्याकडे 2 आहे. दुसरं काय सांगतोय, जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली. आता बघा, एक सभागृह आहे, काय आहे, फॉर एक्झाम्पल लोकसभा आहे, लोकसभेतील 2 जागेवर निवडून आली. फॉर एक्झाम्पल एक पुण्यामधून आली आणि एक हिंगोलीमधून आली. मग त्या संदर्भामध्ये त्या प्रकारच्या 2 जागेवर निवडून आली असेल तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा काय होत असतात, रिक्त होत असतात. साहजिकच आहे, तुम्ही 2 सीटावर बसू शकता का हो, नाही. मग त्या प्रकारचं हेच आहे की इथं 2 जागेवर त्या प्रकारे काय होऊ शकत नाहीये, त्या प्रकारे तिथं होऊ शकत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. म्हणजे ब उडालं. मला एक सांगा, तुमचं आन्सर लगेच 2 सेकंदात आलं. तिसरं वाचायची गरज पण नाही पडली, कारण की इथं स्पेसिफाईडली काय सांगितलेलं आहे, जर दोन्ही जागा रिक्त होता तर त्या प्रकारचं असलेलं हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी विचारलेलं काय आहे, बरोबर नाही. म्हणून तुमचं असलेलं अ स्टेटमेंट काय आहे, याच्या अंतर्गत चुकीचं आहे. मग ह्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर काय सांगितलेलं आहे तुमचं त्या संदर्भामध्ये, इथं राज्यसभेची सीट काय होणार आहे, खाली होणार आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये. त्यामुळे तिथं शब्द जो दोन्ही जागा वापरले आहे त्या काय आहे, कुठंतरी मिसलीड करणारे आहे. त्यामुळे तुमचा असलेला आन्सर काय आहे, 3 क्रमांकाचा आहे, असं आपण 10 या धरू. ठीक आहे, चलो. मग आता तुम्ही म्हणाल सर हे 10 दिवसाचं आहे, मग 14 दिवसासाठी कुठं असणार आहे. सिंपल आहे. एखादा व्यक्ती बघा, एखादा व्यक्ती जर त्या प्रकारचं असलेलं खासदार म्हणून पण आला असेल आणि त्या प्रकारचा आमदार म्हणून पण असेल, होतं की नाही. जसं की औरंगाबाद शहराचे असलेले इम्तियाज जलील साहेब सुरुवातीला काय होते, आमदार होते. त्याच्यानंतर खासदारकीची निवडणूक आली, त्या प्रकारचं असलेले ते नंतर काय झाले, खासदार झाले. मग अशा प्रकारचे असलेल्या त्यांना तिथं चान्स होता की किती दिवसाच्या आत, 14 दिवसाच्या आत डिसाईड करायचंय की कोणत्या ठिकाणी आपल्याला जायचंय किंवा कोणत्या ठिकाणी नाही जायचंय. मग अशा प्रकारच्या असलेल्या 2 संदर्भामध्ये जेव्हा खासदारकी असेल आणि आमदारकी असेल तर त्यावेळेस त्या प्रकारच्या असलेल्या चॉईसला तुम्हाला किती दिवसाचा अवधी असतो, 14 दिवसाचा अवधी असतो. मग त्या संदर्भात ते 14 दिवस आहे. सिंपल होता. फक्त थोडंसं सेकंड स्टेटमेंटमध्ये, सेकंड पोर्शन ऑफ द स्टेटमेंट मी असं म्हणतोय, सेकंड ऑफ द पोर्शन जो स्टेटमेंट असतो ना तो कॉशियसली वाचायचा थोडा. ठीक आहे, चलो नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन. परत रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे, सिंपल आहे, अगदी सोपा आहे. परत NHRC आपला याच्यापूर्वीही त्या प्रकारचं असलेलं डिस्कस करून झालेलं आहे. राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारसून राष्ट्रपतींनी केली जाते. मग खालीलपैकी त्यांचा असलेला सदस्य असत नाही, कोण सदस्य नाही असं विचारण्यात आलेलं आहे. मग त्या प्रकारचं असलेलं PM आहे, HM आहे, त्या प्रकारचे असलेले PM आहे, HM आहे, होम मिनिस्टर आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता आहे, लोकसभेचा सभापती आहे आणि राज्यसभेचा अध्यक्ष म्हणजे तुमचे असलेले उपराष्ट्रपती असतील का, बिलकुलच नाही. तर त्या संदर्भामध्ये काय आहे, त्या प्रकारचे तुमचे असलेले उपसभापती राज्यसभेचे, कुठलचे, राज्यसभेचे उपराष्ट्रपती तिथं असणार आहे. मग फ क्रमांकाचं काय आहे, नाही विचारलेलं आहे, म्हणजे हे काय असणार आहे, चूक. मग तुमचं असलेलं ऑप्शन काय असणार आहे, 4. रिपीटेड क्वेश्चन होता, तुम्हाला शुअरली येणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला अजून एक थोडंसं बियॉन्ड द लॉजिक असं एक सांगू शकतो, ॲनालिसिस केल्यानंतर हे 100% असेलच अशातला भाग नाही विद्यार्थी मित्रांनो. हे जे आम्ही सांगणार आहोत किंवा मी जे सांगणार आहोत की हे 100% असेल अशातला भाग नाही आहे, पण नियर टू बी असं म्हटलं तर नाही विचारलं ना, निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये तुम्हाला छोटं सापडतं, तुम्हाला छोटं सापडतं. मग तुम्ही छोटं जर बघायला गेले तर तुम्हाला 2 आहे, मग 50-50 मध्ये काय जातं, 4 क्रमांक आणि 1 क्रमांक, मग तिथं तुम्ही घेऊ शकता. पण हे कधी आहे, इट इज अ लास्ट रिसॉर्ट, फार लास्टला, एकदम तुम्हाला काहीच येत नाहीये, गंध लागत नाहीये किंवा त्याच्या संदर्भातला तुम्हाला काहीच कोणती गोष्ट कळत नसेल, दॅट टाइम्स यू कॅन बी यूज की निगेटिव्ह स्टेटमेंट आहे तर कुठंतरी तुमच्या असलेले सिंगल वर्डिंग किंवा मल्टी लायनर मध्ये नसणार आहे मध्ये कसं विचारतो आपण, भरपूर साऱ्या कोणते कोणते वैशिष्ट्य आहे, मग 4-5 वैशिष्ट्ये. परंतु नाही म्हटलं की थोडं मिनिमाइज करता, मग लाईक दॅट तिथं आपण यूज करू शकतो. पण हे लास्ट रिसॉर्ट आहे, वारंवार सांगतोय का, नॉलेज इज द फर्स्ट प्रेफरन्स. आणि हे तुमचं लॉजिक, कॉन्सेप्टच्या त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा असणार आहे, लास्ट असणार आहे. ठीक आहे, चलो आता पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधाने परत काय आहे, बिनचूक आहे. बिनचूक म्हणजे काय हो, सिंपल आहे, त्या प्रकारचं करेक्ट. काय आहे, करेक्ट. बघा
बिनचूक म्हणजे करेक्ट, कारण की इंग्लिशमध्ये लवकर सोपं समजतं आणि त्या प्रकारचं मराठीतून थोडंसं अवघड जात असतं. बघा, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. बरोबर आहे का स्टेटमेंट? नाही. 7व्या घटना दुरुस्तीनुसार, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 7व्या घटना दुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीची आपण त्या प्रकारे असलेल्या अलॉंग विथ दॅट द साइड बायडन किंवा तुमच्या स्टेट असेल तर यू कॅन बी अपॉइंटेड देम ॲज अ गव्हर्नर म्हणून तुम्ही अपॉइंट करू शकता. म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्शन नाहीये, करेक्ट नाही म्हणजे चुकीचं आहे. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. बघा, आपण जसं म्हणत असाल की आपण कॅनेडियन पद्धतीच्या पद्धतीने किंवा कॅनेडियन शास्त्रशुद्ध पद्धतीच्या माध्यमातून आपल्याकडं त्या प्रकारचा असलेला एक केंद्राचा असलेला हस्तक किंवा त्या प्रकारचा दुवा आपण कशाला कन्सिडर करतोय? तुमच्या असलेल्या राज्यपालांना. मग राज्यपालांना अशा प्रकारची असलेली ही जी पॉवर देता वेळेस त्यांना अपॉइंट करण्याची जिम्मेदारी तुमच्या प्रेसिडेंट साहेबांवर आहे. मग प्रेसिडेंट साहेबांवर त्या प्रकारची असलेली ती अधिपस्तता किंवा त्या प्रकारची असलेली जी आपण म्हणतो पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे, तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांच्या असलेल्या विलिंगनुसार त्यांना कधीही काय करू शकतो? काढल्या जाऊ शकतो. त्यांना रिमूव्हल प्रोसिजर काय असेल हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं नाही. म्हणजेच काय असणार आहे? त्या प्रकारचं हे करेक्ट आहे का? त्या प्रकारचं असलेलं सांगितलेलं नाही. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणं आवश्यक असतं. आता मला एक सांगा, राज्यपाल त्या प्रकारच्या संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एक सदस्य असणं आवश्यक असतं, हे स्टेटमेंट कसं आहे हो? चुकीचं आहे. त्या प्रकारचं असलेलं राज्यातील विद्यापीठाच्या कुलपतीची नियुक्ती राज्यपाल करतो. आता मला एक सांगा, त्यांनी करेक्ट विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? बिनचूक म्हणजे करेक्ट आहे. मग साहजिकच आहे, करेक्ट कोणतं आहे? राज्यपालाच्या पदावरून काढण्यासंबंधामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये विशिष्ट अशी प्रक्रिया तिथं काय आहे? सांगितलेली नाही. तुम्ही सेकंड स्टेटमेंट जरी क्युरियसली वाचलं तरी तुम्हाला त्या प्रकारचं आन्सर लगेच चटकन भेटून जाणार आहे, कारण की अशा प्रकारचं असलेलं हे करेक्ट विचारलेलं, बिनचूक म्हणजे करेक्ट विचारलेलं आहे. मग याचा आन्सर काय असणार आहे? 2 असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विभागीय परिषदा संबंधात खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक नाही? आता हे तर फारच अवघड आलं. बिनचूक, बिनचूक म्हणजे करेक्ट नाही. बघा, मी तुम्हाला जसं म्हणलं की शब्दांवर खेळ होत आहे. लक्षात ठेवायचं, जर आपल्याला मराठीतून अंडरस्टँड होत नसेल ना, लगेच इंग्लिशवर शिफ्ट होऊन जायचं, म्हणजे लगेच आपल्याला काय होणार आहे? रेकॉग्नाइज होणार आहे. काय सांगितलेलं आहे? बिनचूक नाही म्हणजे करेक्ट नाही. काय? करेक्ट नाही. म्हणजेच त्यांनी विचारलेलं काय आहे? चुकीचं. काय विचारलं आहे? चुकीचे विचारलेले आहे. बघा काय सांगितलेलं आहे. विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहे. ओके, मग तुमचं असलेलं त्याला इंग्लिशमध्ये जर आपण म्हणतो की विभागीय म्हणजे झोनल काउन्सिल. काय आहे? झोनल काउन्सिल. ठीक आहे. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. ओके, बघू. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदेचा काय असतो? अध्यक्ष असतो. ओके. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण केलेली आहे. आता मला एक सांगा, हे झोनल काउन्सिल आणि इंटरस्टेट काउन्सिल हे 2 विविध असलेल्या प्रकार आहे. ज्यावेळेस आपण झोनल काउन्सिल आणि इंटरस्टेट काउन्सिलचं वर्गवारी करतो त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की काय फरक आहे. झोनल काउन्सिल आणि इंटरस्टेट काउन्सिल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं असलं याची असलेली बेसिक माहिती म्हणजे काय की व्हॉट आर द बेस आणि ऑन दॅट बेसिस विच आर द इन्स्टिट्यूशन हॅज बीन मेड. बघा, इंटरस्टेट काउन्सिलची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो त्यावेळेस तुम्हाला संदर्भ येतो 263 किंवा त्या संदर्भामधले 262. मग अशा प्रकारचं असलेल्या इंटरस्टेट काउन्सिलला कुठंतरी तुमच्या असलेल्या संविधानाचा, कशाचा? संविधानाचा काय आहे? आधार आहे. त्या प्रकारचं झोनल काउन्सिल हे कशा पद्धतीने बनलं आहे?
तुमच्या असलेल्या त्या प्रकारच्या कायद्याच्या नुसार बनलेली आहे. कशानुसार बनलेली आहे? कायद्याच्या नुसार बनलेली आहे. म्हणजे तुमचा असलेला बेस हा वेगवेगळा आहे. कारण की इंटरस्टेट काउन्सिलला त्या प्रकारचा डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनली काय आहे तिथं स्टेटस दिलेला आहे आणि त्या प्रकारचा झोनल काउन्सिलला 1956च्या असलेल्या स्टेट रेकॉग्नायझेशन ऍक्ट म्हणजे राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार काय करण्यात आलेला आहे, बनवलेला आहे. झोनल काउन्सिल ह्या आपल्याकडं 6 प्रकारचे आहे. किती आहे? 6 प्रकारचे आहे. नॉर्थ, साऊथ, मिडल मध्ये असलेली आणि नॉर्थ ईस्ट असलेली एक आहे. बरोबर आहे. मग अशा प्रकारची असलेली ह्या झोनल काउन्सिल कशासाठी स्थापन करतोय की आपल्याकडे त्या प्रकारचं असलेलं कोऑर्डिनेशन क्रिएट व्हावं विदिन द पर्टिक्युलर असलेल्या झोन्स मध्ये आणि तुमची जी डायव्हर्सिटी आहे ती डायव्हर्सिटीला प्रमोट करण्यासाठी आहे. इंटरस्टेट काउन्सिल कशासाठी आहे? इंटरस्टेट काउन्सिल पण एका प्रकारचे असलेलं तुमचं इंटरस्टेटमध्ये काही कन्फ्लिक्ट असेल किंवा त्या संदर्भामध्ये काही तुमची असलेली जी डेरोगेटिव्हली केले गेलेल्या काही गोष्टी असेल तर त्या संदर्भामध्ये कुठेतरी मिसमॅच होऊ नये आणि विदिन द बाउंड्री सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि सुरळीतरित्या चालवाव्या याच्यासाठी तुमचं काय आहे? इंटरस्टेट काउन्सिल आहे. मग थोडक्यात जर आपण असं म्हणायला गेलं तर पॉवरफुल कोण आहे? त्या प्रकारचा इंटरस्टेट काउन्सिल आहे बिकॉज ऑफ इट हॅज बीन मेड बाय द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन इटसेल्फ. मग याचे असलेले हेड कोण असतात? तुमचे असलेले पीएम असता आणि झोनल काउन्सिलचे हेड कोण असता? तुमचे असलेले त्या प्रकारचे HM म्हणजे होम मिनिस्टर, गृहमंत्री असता. मग ज्यावेळेस आपण क्वेश्चनचा आपण विचार करतो तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येतंय की विभागीय परिषद म्हणजे झोनल काउन्सिल ह्या कशा आहे? घटनात्मक संस्था आहे. म्हणजे हे काय आहे? त्या प्रकारचं चूक आहे. विचारलेलं काय आहे? चुकीचे कोणते कोणते आहे म्हणजे अचुकीचं आहे. मग अचुकीचं कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. बापरे, सगळीकडे आहे. बर, पुनर्रचना कायद्यानुसार याची निर्मिती झालेली आहे हे बरोबर आहे. काय आहे? बरोबर आहे. मग आता मला एक सांगा, त्यांनी विचारलेलं काय? चुकीचं आहे. मग हे बरोबर असतं तर त्या संदर्भामध्ये त्या प्रकारचं हे उडालं आणि त्या संदर्भामध्ये याच्यामध्ये फक्त एकच उडालं. ठीक आहे. केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचा अध्यक्ष असतो हे बरोबर आहे. म्हणजे ब आणि क असू शकत नाहीये. क आणि क म्हणजे हे उडालं, हे पण गेलं. फक्त राहिलं काय? अ आणि ड. म्हणजे अ आणि ड हे काय आहे? करेक्ट नाही, म्हणजेच काय आहे? चुकीचे आहे असं त्याचा काय येतो? संदर्भ येतो. म्हणून तुम्हाला हे जर बेसिक गोष्ट जर माहित असेल तर त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता? हे सॉर्ट आउट करू शकता. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेलं काय आहे इथं ह्या संदर्भ घेता येतो आपल्याला. समजलं? चलो नेक्स्ट. परत शब्दांमध्ये खेळ, परत त्या प्रकारचा असलेला क्वेश्चन जो अँबिग्युटी क्रिएट करणार आहे तो काय आहे? पंचायत राज व्यवस्थेअंतर्गत 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी ऐच्छिक तरतुदी नाही? ऐच्छिक तरतुदी नाही म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? उलट करायचं लगेच. कंपल्सरी कोणत्या असणार आहे? सिंपल आहे. काही गोष्टी जर तुम्हाला नाही विचारलं तर त्याचं ऑपोजिट करून टाकायचं. त्यांनी विचारलं काय? ऐच्छिक तरतुदी नाही. तरतुदी नाही ऐच्छिक म्हणजेच कोणत्या असणार आहे? कंपल्सरी असणार आहे. मग आपल्याला कंपल्सरी कोणत्या कोणत्या आहे ते पहिले शोधू. सिंपल लॉजिकने लावू शकतो. कंपल्सरी कोणतं असणार आहे? बघा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मताद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. हे कुठंतरी कंपल्सरी वाटते आपल्याला. नेक्स्ट, पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे ज्यामध्ये कर असेल, जकाती असेल, पथकर असेल, वसूल करण्याचा अधिकार, वापरण्याचा अधिकार हे समाविष्ट असेल. ओके, हे त्या प्रकारचा कंपल्सरी आहे का ते बघावं लागणार आहे. पंचायत राज संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष हे किमान वयोमर्यादा असायला पाहिजे. बघा, इथं तुम्हाला कुठंतरी तुमचा स्टडी हा स्ट्रॉंग असायला पाहिजे. सांगितलेलं काय? 21 वर्ष किमान वयोमर्यादा असायला पाहिजे. हे आहे. म्हणजे मला एक सांगा, ही ऐच्छिक तरतुदी नाहीये म्हणजेच काय आहे? ही कंपल्सरी आहे. मग मला एक सांगा, क शोधा. क इथं आहे, क इथं आहे. म्हणजे तुमचं 4थ्या क्रमांकाचं ऑप्शन आणि 3 क्रमांकाचं ऑप्शन हे उडालं. राहिलं कोणतं तुमचं? 1 क्रमांकाचं ऑप्शन आणि 2 क्रमांकाचं ऑप्शन. आता बघा, स्थानिक खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे असं त्या प्रकारचं असलेलं काय केलेलं आहे त्यांनी सांगितलेले. आता मला एक सांगा, ऐच्छिक तरतुदी नाही म्हणजे कंपल्सरी. हे कंपल्सरी असेल का हो? बिलकुलच नाही. त्या संदर्भामध्ये तुमच्या असलेल्या खासदारांना किंवा
आमदारांना म्हणजे आपण लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो त्यांना तुम्ही पंचायत राज व्यवस्थेमध्ये इन्क्लूड करा किंवा नका करू, इट इज तुमचं असलेलं कसं असणार आहे, ऐच्छिक असणार आहे. त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला आहे, ऐच्छिक तरतुदी नाही म्हणजे कंपल्सरी. साहजिकच आहे, हे असेल का, नाही. मग मला एक सांगा, ड उडालं, मग त्या प्रकारचं असलेलं हे ड तर दोन्ही गेलं. तरी अजून आपल्याकडे दोनच ऑप्शन आहे जे की आपल्याला अँबिग्युटी करताय. एक लॉजिक जर लावलं तर काय दिसतंय तुम्हाला, तुमचं असलेलं अ क्रमांकाचं बघा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी, काय शब्द आहे, लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या काय केल्या जातात, निवडले जातात. इथं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असता काय की तुमचे असलेले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे अध्यक्ष, सभापती किंवा सरपंच यांची निवड ही प्रत्यक्षरित्या केल्या जाते, हे कंपल्सरी आहे असं नाहीये. लक्षात ठेवा, कुठेतरी तुमच्या कायद्यांमध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या असलेली पंचायत समिती, जिल्हा परिषदांचे जे अध्यक्ष किंवा सभापती आहे ते तुमच्या असलेल्या याच्यामधून, कुठून, तुमच्या सदस्यामधून, जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यामधून निवडल्या जाणार आहे. आणि सरपंचाच्या पदाची निवड ही राज्यसंस्थेच्या, राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार ठरवली जाणार आहे. मग ज्या पद्धतीने आपण असं म्हणतोय की मागच्या फडणवीस सरकारने त्या प्रकारे जनतेमधून सांगितला, ठाकरे सरकारने तुमच्या याच्यामधून सदस्यामधून करायला सांगितला, परत शिंदे सरकारने काय सांगितलेलं आहे, त्या प्रकारचा निर्णय की तुमचं असलेलं थेट जनतेमधून असणार आहे. मग ही जी चढाओढ चालू आहे ती कुठेतरी तुमच्या विधिमंडळाच्या असलेल्या कायद्यानुसार फ्रेम करणार आहे. मग तिथं कुठेतरी कॉशियस राहायला पाहिजे होतं. परंतु आता यांनी क्वेश्चन काय केलेला आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची लोकप्रतिनिधी म्हणजे सदस्य लोक हे तुमच्या प्रत्यक्षरित्या निवडल्या जातात. मग तुमचं असलेलं उत्तर ए बरोबर आहे आणि सी बरोबर आहे. अ आणि क, अ आणि क कुठं आहे आणि क तिथं दिलेला आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं हे काय आहे, क्वेश्चन आहे की जो काय सांगतोय कंपल्सरी कोणते आहे, तर कंपल्सरी हे आहे. आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन, बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं काय आहे, आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आली. ओके. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. ओके. दुसरं स्टेटमेंट, आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर केला. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 पासून काय आहे, अंमलात आहे. आता खूप फॅक्च्युअल डेटा आहे. फॅक्च्युअल डेटा तुम्हाला काही गोष्टी पाठ करावं लागतात, काही गोष्टी तुम्ही लॉजिक लावून सॉल्व्ह करू शकता. मग आपण याचं जर ऑप्शन बघितलं तर त्यांनी पहिली गोष्ट विचारलेलं काय, योग्य विधाने ओळखा. आता मला एक सांगा, त्या प्रकारचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हे स्टेट रिऑर्गनायझेशन जो ऍक्ट आहे आणि त्याच्या संदर्भात असलेल्या विविध कमिट्या ह्या माहीत असणं गरजेचं आहे. मग जसं की तुमचं असलेलं धार कमिशन असेल, त्याच्यानंतर फजल अली कमिशन असेल, त्याच्यानंतर तुमचं JVP कमिटीज असेल, मग अशा संदर्भामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं कंपल्सरी असतं. मग ज्यावेळेस आपण फजल अली कमिशन म्हणतो तर फजल अली कमिशन मध्ये तुमचे असलेले गोविंद वल्लभ पंत आणि त्या प्रकारचे एच.व्ही. कामत हे कधी नाव ऐकण्यात आलंय का हो? बिलकुलच नाहीये. रघुनाथ कुंजरकर असेल आणि पन्नीकर असेल तर या संदर्भामध्ये ते 2 सदस्य होते, पण ह्या 2 सदस्यांचं काही नाव ऐकलं का हो? कधीच नाही. मग तुम्ही डायरेक्टली याच्यापासून काय करू शकता, एलिमिनेट करू शकता. म्हणजे त्यांनी योग्य विचारलेलं आहे तर आपण डिलीट काय करू शकतो, ब क्रमांकाचं. ब कुठं आहे, ब इथं आहे, ब इथं आहे, ब इथं आहे. बघा तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती पाहिजे होती. तुम्ही बाकीच्या गोष्टी हे कधी पास झालं, सादर केलं, काय झालं, कसं झालं हे जरी नाही लक्षात ठेवलं किंवा तुमच्या वाचनात जरी नसेल आले तरी तुम्हाला ह्या गोष्टी बायपास होऊ शकतात. कधी तुम्हाला काही गोष्टी परफेक्टच माहिती असायला पाहिजे. मग ह्या संदर्भामध्ये ह्या 2 व्यक्ती इथं नव्हते, रघुनाथ कुंजरकर आणि पन्नीकर होते, त्यामुळं तुमचं असलेलं स्टेटमेंट हे बी रॉंग आहे. त्यांनी योग्य विचारलेलं आहे. मग आपल्याकडे त्या संदर्भात हे रॉंग असेल, हे रॉंग असेल आणि हे रॉंग असेल. मग बरोबर काय असणार आहे, अ आणि ड. मग अ आणि ड काय असणार आहे, त्या प्रकारचं असलेलं तिथं बरोबर आहे. सिंपल आहे, लॉजिक आहे.
आता बघा, याच्या अंतर्गत तुम्ही 31 ऑगस्ट 1956 ला मंजूर झाला, कधी इम्प्लिमेंट झाला हे लक्षात म्हणजे वाचनात येईल, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु काही गोष्टी आपण ह्युमन बिंग आहे, प्रत्येक गोष्ट लक्षात राहील पॉसिबिलिटी नाहीये. मग अशा वेळेस काही गोष्टी जे परफेक्शन आहे त्या परफेक्टच करून ठेवायचा. तर अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स डील करू शकता. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन सिंपल होता. लोक न्यायालयाबद्दल बाबत खालील कोणती विधाने बरोबर नाही, म्हणजेच कसे आहे, चूक आहे, चूक विचारलेली आहे. बघा, लोक न्यायालय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की लोक अदालत, आपण असं म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम म्हणजे लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. ओके, बघू. लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच काय होऊ शकतो, समावेश होऊ शकतो. बर, ठीक आहे. लोकन्यायालयातील दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो व दोन्ही पक्षकारावर काय असतो, बंधनकारक असतो. ओके. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेला काय असतो, निवड्या समान असतो, निवाड्या समान असतो. आता बघा, तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं चूक विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, बरोबर नाही म्हणजे चूक विचारलेलं आहे. आता बघा, इथं सिंपल लॉजिक लावू शकतो. मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सेशनमध्ये पण सांगितलं होतं की तुमच्याकडे असलेलं एक्स्ट्रीम स्टेटमेंट जेव्हा येतं ना, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आलं ना, थोडं कॉशियस व्हायचं. एक्स्ट्रीम म्हणजे काय, ओनली असेल, त्या प्रकारचं असलेलं एखादी सांगितलं असेल की हेच आहे, आपण ज्याला यूज करतो, अशा प्रकारचे जे एक्स्ट्रीम स्टेटमेंट असताना तर मग त्या प्रकारचे ओनली ऑफ किंवा त्या प्रकारचं असलेलं अँड धिस इज अ ओनली ओन अशा प्रकारचं जर काही आपण असेल तर मग तिथं कुठंतरी कॉशियस असतो. बघा काय सांगितलेलं आहे की कायदेशीर सेवा म्हणजे लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट नुसारचा बनलेला आहे. बरोबर आहे. लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय अंतिम असतो व दोन्ही पक्षकारांना बंधनकारक असतो. व्हेरी गुड, म्हणजे परफेक्शन आहे. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. बरोबर आहे. मग आपल्याकडं एक्स्ट्रीम स्टेटमेंटमध्ये काय दिसतंय, लोक न्यायालयामध्ये केवळ शब्द बघा, केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो, अशातला भाग नाहीये. त्या संदर्भामध्ये तुमच्या असलेले सेवेतील किंवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच नसतो, अदर दॅन द ज्युडिशरीचा पण काय असतो तिथं रोल प्ले केला जाऊ शकतो किंवा त्या प्रकारचं असलेलं तिथं लोक अदालत स्थापन केला जाऊ शकते. मग त्या प्रकारचं स्टेटमेंट कोणतं आहे चुकीचं, तुमचं 2 क्रमांकाचं आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघ राज्याचा भाग नसलेला भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना करण्यासंबंधी आहे. बघू. ओके. नेक्स्ट काय आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. ओके. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खालील असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. मग आता ह्या संदर्भामध्ये थोडं आहे ना कॉशियस व्हायचं. परत जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्स्ट्रीम स्टेटमेंट काय आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट. आता इथं 2 गोष्टी आहे. एक काय आहे, एक तुम्हाला परफेक्टली स्टडी असायलाच पाहिजे रिगार्डिंग द पर्टिक्युलर टेरिटरी ऑफ इंडिया आणि टेरिटरी ऑफ इंडियाची जी चेंजिंग कॅपॅसिटी आहे विदिन द पार्लमेंट ही कशी आहे त्या संदर्भामध्ये. मग ज्यावेळेस आपण आर्टिकल 2 बद्दल बोलतो, काय आर्टिकल 2 बद्दल बोलतो आणि आर्टिकल 3 बद्दल बोलतो, त्यावेळेस वेगवेगळ्या अनुषंगाने त्याचा असलेला अभ्यास होणं गरजेचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल काय सांगितलेलं आर्टिकल 2 मध्ये की तुमचा असलेला एखादा राज्य स्थापन करायचा असेल जो की तुमच्या असलेल्या भूभागाचा बिलकुलच भाग नाहीये, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की असा भाग जो की यापूर्वी कधी अस्तित्वातच नव्हता, यापूर्वी त्याचा भारताशी काही संबंध नव्हता किंवा यापूर्वी भारताच्या संदर्भामध्ये तो ॲडजॉइनिंग टेरिटरी होती आणि त्या प्रकारची ती टेरिटरी आपण नंतर भारताने काय केली आहे, मिळवलेली आहे किंवा त्या प्रकारचं आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली असेल. म्हणजे थोडक्यात काय की ज्याचं अस्तित्व भारतामध्ये ऑलरेडी नव्हतं अशातल्या राज्यांना स्थापन करणे किंवा भारताच्या टेरिटरीमध्ये सामील करून घेणे ही पॉवर कोणाला दिली आहे, आर्टिकल 2 नी संसदेला दिली आहे. आलं लक्षात. आता आर्टिकल 3 काय म्हणतो, आर्टिकल 3 कॅन इंटरचेंज और कॅन अल्टर द नेम, टेरिटरी
और इंक्रीज और डिक्रीज एनी बाउंड्री लाईन विदिन द इंडिया. म्हणजे तुमच्या असलेल्या भारतामध्ये असलेला जो चेहरामोहर आहे राज्यांचा तो बदलण्याचा अधिकार कलम 3 नुसार तुमच्या असलेल्या संसदेला भेटलेला आहे. मग हे दोन स्टेटमेंट ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतं काय की भारताच्या राज्यघटनेचे अनुच्छेद 2 भारतीय संघराज्याचा भाग नसलेला, बघा भाग नसलेला भूभाग प्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापन करण्यासंबंधी आहे. योग्य विचारलेला आहे. मग अ बरोबर आहे. मग त्या संदर्भामध्ये अ इथं आहे आणि वरील सर्व हे ते दोन ऑप्शन उडाले. मग आता बघा दोन पैकी परत गोष्ट ब पण काय आहे बरोबर आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 3 मध्ये त्या प्रकारचं असलेलं अस्तित्व असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह तुम्ही घटक राज्यांच्या स्थापनेमध्ये संबंधित अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान आहे. येस, व्हेरी गुड. आता राज्यघटनेतील अनुच्छेद 3 प्रमाणे असे विधेयक केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकता. एक्स्ट्रीम स्टेटमेंट, परत मी काय सांगितलं एक्स्ट्रीम स्टेटमेंट अवॉइड करायचं. च असलेलं स्टेटमेंट थोडं कॉशियस व्हायचं. प्रत्येक वेळेस असेलच अशातला भाग नाहीये विद्यार्थी मित्रांनो. फक्त काय सांगू शकतो आपण लॉजिक लावू शकतो. अरे ऐसे कैसे हो सकता है ना भाई कि भाई सिर्फ लोकसभे को वो पावर दी, हाउ कुड इट पॉसिबल. उलट आपल्याकडं स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह किंवा स्टेटचं असलेलं रिप्रेझेंटेशन विदिन द राज्यसभा आहे. तर राज्यसभेला पण त्या प्रकारची असलेली थोडीफार प्रमाणे पॉवर तर देऊ ना आपण. लॉजिकने ते स्टेटमेंट चुकीचं आहे. मग तुमचा आन्सर काय असणार आहे 2 क्रमांकाचं असणार आहे. आलं लक्षात. सिंपल क्वेश्चन होता, करू शकत होते. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ओके, बघू पुढं. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही. एकापेक्षा अधिक वेळा शिक्षाही दिली जाणार नाही. ओके, बरोबर आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे त्या प्रकारचं असलेल्या त्या सगळ्या गोष्टी तिथं मान्य करणार आहे. आता हे सगळ्या गोष्टी दिल्यानंतर तुमचं खालचं वाक्य काय आहे ते वाचणं गरजेचं आहे. कारण की परत माझं तेच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही क्वेश्चनची डिमांड आणि क्वेश्चनचं स्वरूप अंडरस्टँड करणार नाही तोपर्यंत तुमचे क्वेश्चन चुकल्या जाणार आहे. बघा एवढं सगळं वाचल्यानंतर पहिलं वाचायचं काय कोणती तरतूद बरोबर नाही. म्हणजे ते म्हणतात की वरील दिलेल्या तरतुदी त्याच्यापैकी कोणती चूक आहे. आता मला एक सांगा तुमचे असलेलं काय सांगितलेलं आहे 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. म्हणजे द पर्सन्स लाईफ अँड पर्सनल लिबर्टी कॅनॉट बी डिप्राइव्ड एक्सेप्ट प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. काय सांगितलेलं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे लॉच्या अनुषंगानेच तुम्ही त्याची असलेली लाईफ पर्सनल लिबर्टी काय जे असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता डिप्राइव्ह करू शकता. मग हे सगळं सांगितलेलं असताना हे स्टेटमेंट कसं असणार आहे बरोबर असणार आहे. हां, तिथं त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे जर शब्द टाकला असता तर कदाचित तिथं आपल्याला शंकेला वाव भेटली असती. परंतु शब्द काय आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाऊ शकत नाही. ॲब्सोल्युटली राईट आहात. त्याच्यानंतर राज्यघटनेच्या 20(2) नुसार कोणत्या व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही हे किंवा त्याला शिक्षा दिल्या जाणार नाही. ॲब्सोल्युटली राईट आहे त्या संदर्भामध्ये. मग त्या प्रकारचं असलेलं 14 नुसार इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज मग त्यांनी बरोबर नाहीये. मग वरील एकही नाही हे त्याचं काय आहे आन्सर आहे. आलं लक्षात. सिंपल होतं. आता बघा पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय सांगतो भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. शब्दाला अंडरलाईन करायची शब्दाला गोल करत राहायचं कंटिन्युअसली जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे क्वेश्चनची डिमांड लगेच लक्षात येईल. काय सांगितलेलं आहे की भारतीय निर्वाचन आयोगाबाबत म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI बद्दल कोणते विधान चुकीचे आहे. डोक्यामध्ये फिट करायचं काय चुकीचं विचारलेलं आहे. ठीक आहे, पहिले चुकीचं आयडेंटिफाय करून घ्या नाही तर बरोबर आयडेंटिफाय करून घ्या आणि बाकीचं तुम्ही एलिमिनेट करू शकता. बघा केवळ
मुख्य निर्वाचन आयुक्तांना म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनरला आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. ओके, बघू आपण दुसरं काय आहे. मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमान आहे. ओके, बघता येईल. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहे. काय? समानातील प्रमुख आहे. आणि लास्ट स्टेटमेंट आहे, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाला असेल तर त्या बाबतचा निर्णय बहुमताने घेतला जातो. बेसिकली आपल्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 324 मध्ये मेन्शन केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये ही अशी एक इन्स्टिट्यूशन आहे की तिचे असलेले जे मेंबर्स ऑफ द पर्सन आहे, मग तुमचे असलेले प्रिसाइडिंग ऑफिसरचे असलेले किंवा त्या प्रकारचे असलेले चीफ इलेक्शन कमिशनर पासून ते तुमचे असलेले सदस्य मंडळी यांच्यामध्ये कंटिन्युअसली संख्या जी आहे ती बदलत गेलेली आहे. मग त्या संदर्भामध्ये 51 पासून तर त्या प्रकारचा 89, 93, 92 ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होत गेली आहे, बदल होत गेलेले. मग ते मेंबर सिंगल मेंबर बॉडी आहे का मल्टी मेंबर बॉडी आहे याच्याही मध्ये आपण काय केलेलं आहे, बऱ्यापैकी बदल केलेला आहे. मग आता क्वेश्चन कशाबद्दल विचारलाय, मेंबर बद्दल विचारलाय का त्याच्या पोझिशन बद्दल विचारलेला आहे हे कळणं गरजेचं आहे. मग ज्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की कुठेही जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये जर चीफ इलेक्शन कमिशन आपण म्हणतो हा काय असणार आहे, तुमचं असलेल्या बाकीचे जे इलेक्शन कमिशनर्स आहे, काय आहे इलेक्शन कमिशनर्स, त्याच्यापेक्षा याचं काय असणार, थोडंफार फरकाने वरचढपणा असणार आहे. कारण की ही इज अ चीफ म्हणजे हा मुख्य निर्वाचन आयुक्त आहे आणि बाकीचे निर्वाचित आयुक्त आहे किंवा आपण इलेक्शन कमिशनर्स असे म्हणतो त्यांना. मग बघा, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची काय आहे, सुरक्षितता आहे. मग त्या प्रकारचं ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर त्यांचं असलेलं वय वर्ष हे 65 आणि त्या प्रकारचं असलेलं टेन्युअर ऑफ द सर्व्हिसेस 6 वर्ष अशा प्रकारची असलेली ही सिक्युरिटी त्यांना प्रदान केलेली आहे. परंतु तुमच्या असलेल्या निर्वाचन आयुक्तांना कोणत्याही पद्धतीने तशा प्रकारची सुरक्षितता दिलेली नाहीये. कारण की हे ते पदावर कधी राहतील, त्या प्रकारचं असलेलं चीफ इलेक्शन कमिशनरला वाटत असेल की इलेक्शन कमिशनरला पदावरून काढायचं असेल तर चीफ इलेक्शन कमिशनर त्या प्रकारचे प्रेसिडेंट यांना सांगतील आणि प्रेसिडेंट काय करणार आहे, इलेक्शन कमिशनर्सला त्यांच्या पदावरून दूर काढणार आहे. म्हणजे साहजिकच आहे त्यांना त्या संदर्भामध्ये कोणताही सिक्युरिटी ऑफ द टेन्युअर्स ही ॲप्लिकेबल नाहीये. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. तुम्हाला विचारलेलं काय, चुकीचं काय आहे. दुसरं स्टेटमेंट, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान, शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास काय आहे, समान आहे. इथं फार मोठी गफलत झाली विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी शब्द इतक्या सुंदररित्या परफेक्ट बसवला की तिथं कळायला मार्ग नाही की एक्झॅक्टली काय मागताय किंवा एक्झॅक्टली ह्या क्वेश्चनची डिमांड काय आहे किंवा ह्या स्टेटमेंटची डिमांड काय आहे. नीट जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक दिसून येतं काय की मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर यांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. आता एक लक्षात ठेवा, स्थान असणे, दर्जा असणे आणि त्यांना पदावरून दूर करण्याची प्रोसिजर काय असणे हे वेगवेगळ्या संकल्पना आहे. ज्यावेळेस आपण नीट ऑब्झर्व करतो, ज्यावेळेस आपण त्या संदर्भामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यास करतो तर एक गोष्ट दिसून येते की तुमच्या असलेल्या चीफ इलेक्शन कमिशनरला जर पदावरून काढायचं असेल तर त्यांना पदावरून काढण्याची जी प्रोसिजर मेन्शन केलेली आहे ती प्रोसिजर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने काढलं जातं त्या पद्धतीने तिथं काढल्या जाण्याचं काय आहे, तिथं प्रथा आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं त्यांचा दर्जा समान आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळं त्या प्रकारचं असलेलं त्यांचं स्थान आणि दर्जा हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे हे म्हणणं काय आहे, चुकीचं आहे. आपलं उत्तर सापडलं. चुकीचे कोणते, मग चुकीचं कोणतं आहे, 2 क्रमांकाचं. तिसरं स्टेटमेंट पण बघून घेऊ. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील काय आहे, प्रमुख आहे. समानातील म्हणजे काय, हे सगळे समान आहे परंतु समानातलाच एक प्रमुख म्हणून त्यांना अपॉइंट केलेलं असतं. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले असेल तर त्यांचा निर्णय कशाने घेतला जातो, बहुमताने घेतला जातो. मग त्या प्रकारचं असलेलं तिथं त्या प्रकारे बहुमताच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो.
थोडा अवघड क्वेश्चन होता समजणं आणि विदिन द टाइम लिमिटेशन्स. इट विल टेक मेअर टाइम्स की तुम्हाला लवकर रेकॉग्नाइज झालं पाहिजे अशा पद्धतीचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. पहिलं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चनचं, लोकसभेमध्ये अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितलेली आहे. ओके. अविश्वास ठराव एखादा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळवल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. पुढचं, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची काय आहे गरज असते. आता एक लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाला ज्यावेळेस आम्ही अशा संदर्भामधले मेलच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा केली किंवा त्या संदर्भामधले कन्सर्न पाठवले विद्यार्थ्यांचे की असे क्वेश्चन्स ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल कॉन्स्टिट्यूशनचा आम्हाला खरंच अभ्यास करणं अफोर्डेबल आहे का, किंवा अफोर्डेबल इन द सेन्स की त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असणंच अपेक्षित आहे का, किंवा त्या संदर्भामध्ये काही संदर्भ साहित्य किंवा असं सिलेबसमध्ये काही पॉईंट आहे का. मग त्यावेळेस आयोगाने उत्तर दिलं. आयोगाने सरळ सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीची असलेली अपेक्षा करू नका. आम्ही फक्त तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करतोय, अलॉंग विथ दॅट तुमचं शार्पनेस चेक करतोय. यू नीड नॉट टू बी नो एव्हरीथिंग बिकॉज ऑफ इट इज अ अंडर द स्काय. हे तुमच्या असलेल्या आभाळाखाली असलेला अभ्यास आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट माहिती होईल याची शाश्वती नाही, परंतु तुम्ही लॉजिक लावून तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं असलेला शार्पनेस यूज करून तुम्ही काही क्वेश्चन्स हे डील करू शकता. ठीक आहे, चला मग आपण कशा पद्धतीने डील करायचं ते बघू आपण. यांनी विचारलेलं काय आहे की खालीलपैकी कोणती विधाने काय आहे चुकीची आहे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा, तुमचा स्टडी हा स्ट्रॉंग असायला पाहिजे रिगार्डिंग द पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या संसद टॉपिक असेल किंवा तुमचा पॉलिटीचा कोणताही भाग असेल तो. काय सांगितलं त्यांनी, लोकसभेतील अविश्वास ठराव कोणत्याही कारणाच्या आधारावर मांडता येतो किंवा आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. म्हणजे तुम्हाला कारण द्यावं लागतं. जर तुम्ही अभ्यास जर केला असेल व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण म्हणतो ना की निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्यावरून एक लॉजिक लावू शका किंवा त्या प्रकारे एक लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. काय की निंदक असेल आणि त्या निंद प्रस्ताव आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचा असलेला सेन्स्युअर मोशन, मग तो सेन्स्युअर मोशन जेव्हा इश्यू करता त्यावेळेस तुम्हाला कारण द्यावं लागतो. अविश्वास ठराव द्या त्यावेळेस तुम्हाला कारण द्यायची गरज पडत नाही. मग त्या प्रकारचं असलेलं पहिलं स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. मग आता मला एक सांगा, कुठं कुठं आहे, इथं आहे आणि इथं आहे. आता तुम्ही म्हणशाल सर दोन ठिकाणी असता वेळेस मग आमचं आता कन्फ्युजिंग झाली की कसं करायचं. तर सिंपल लॉजिक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं काय, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. आता मला एक सांगा, ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल का हो? नाही, परंतु तुम्ही एक हे करू शकता की दिलेली माहिती कदाचित ही काय आहे खरी स्वरूपातली. आता याला किती बेस असेल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, परंतु जर आपण याला अझम्पशन आणि त्या प्रकारचं असलेलं लॉजिकल रिझनिंगचा भाग जर जोडला तर आपण अझम्पशन करू की हे बरोबर असणार आहे. मग साहजिकच त्यांनी चुकीचं विचारलं म्हणजे हे उडालं, म्हणजे चुकीचं काय आहे हे आपल्याला हे तर माहित पाहिजे की त्या प्रकारचा असलेला अविश्वास ठराव असेल तर त्या प्रकारे तुम्हाला तिथं कारण द्यायची गरज नाही पडत. मग त्या प्रकारचा असलेला अविश्वास ठराव आहे अशा प्रकारचं. बाकीच्या स्टेटमेंटमध्ये आता बघा, इथं त्या संदर्भामध्ये लोकसभेचे नियम 198 मध्ये सांगितलेले आहे. वेदर इट इज पॉसिबल टू लर्न इच अँड एव्हरी रूल्स अँड रेग्युलेशन रिगार्डिंग द लोकसभा अँड राज्यसभा, पॉसिबल आहे का? नाही, आपल्याला कलमच लवकर लक्षात राहत नाही. सामान्य पद्धतीने जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतो तेव्हा सामान्यपणे कलम लक्षात राहत नाही. हे तर रूल्स अँड रेग्युलेशन, वेदर इट इज पॉसिबल, नो, प्रिडिक्टेबल, येस, इट हॅज बी, म्हणजे हे असू शकतं किंवा आहे असं ग्राह्य धरलं तरी हरकत नसावी. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं शेवटचं जो आहे स्टेटमेंट इटलीच्या संदर्भात ते तरी तुम्ही ग्राह्य धरलं तरी चालून जातं. आलं लक्षात? कारण की हे बघा, हे क्वेश्चन्स असेच असणार आहे. अशा संदर्भामध्ये काही क्वेश्चन्स असणार आहेत जे की तुम्हाला सॉल्व्ह करता वेळेस तुम्हाला बघावं लागणार आहे. ठीक आहे, चलो. पण जिथं अभ्यास लागतो विद्यार्थी मित्रांनो तिथं अभ्यास तुम्हाला कंपल्सरी आहे. पुढचं काय आहे, नुकताच हा करंट अफेअर्सशी रिलेटेड असलेला क्वेश्चन त्यावेळेस आलेला. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केलेला आहे. सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. बघा, इथं लगेच क्लिक झालं पाहिजे की नाही, इथं अभ्यासाचा भाग आणि त्या प्रकारचा स्टडी माझा स्ट्रॉंग झालेला आहे.
इथं आपल्याला विधान परिषद 5 राज्यांमध्ये नाहीये, मग त्या संदर्भामधले 6 राज्य आणि आता होणारी एखादी असेल तर त्याच्याबद्दल ती 7वी असणार आहे. मग साहजिकच आहे ब स्टेटमेंट काय झालं, चुकीचं झालं. कोणते विधाने बरोबर आहे, खाली यायचं बघायचं, बरोबर आहे विचारलेलं आहे, मग त्या संदर्भामध्ये ब चूक आहे, हे गेलं हे गेलं, त्या संदर्भामध्ये राहिले कोण, हे 2 राहिले. ठीक आहे, बघा 50-50 मध्ये हम खेळ रे भाई, बिकॉज ऑफ आपल्याकडं 50-50 चान्स असणं फार मोठी गोष्ट आहे. तुमचं 2 कटले, 2 राहिले. बघा आता त्याच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे, ड बरोबर आहे, मग ड हे कायच असणार आहे, बरोबर असणार आहे. राहिलं कोणतं, क आणि अ मध्ये बघायचंय. बघा मग आता करंटचा भाग आहे, सिंपल आहे. जर तुमच्या करंटमध्ये वाचनात असेल की ओडिशाने त्या प्रकारचं असलेलं विधान परिषद निर्माण करण्यासाठी असलेला ठराव मंजूर केला असेल, इथं बघावं लागेल की तुमचं करंट किती स्ट्रॉंग आहे. तरी आपण क बघून घेऊ. त्या प्रकारचं असलेलं केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे. मग आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा करंटचा थोडाफार बेस असायलाच पाहिजे. मग त्यावेळेस त्या प्रकारचं असलेलं नुकताच ओडिशा आणि विधान परिषदेने काय म्हणजे त्यांच्या असलेल्या विधान परिषदेची निर्मितीसाठी प्रस्ताव मांडलेला आहे. मग तुमचं असलेलं अ आणि ड काय आहे, बरोबर आहे. हे असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याला म्हटलं जातं शॉर्ट म्हणजे हाऊ टू डील दिस क्वेश्चन्स, की काही अननोन असेल तर तुम्ही 50-50 मध्ये याला डिलीट करू शकता आणि याच्या संदर्भामध्ये तुम्ही 50-50 खेळू शकता. खेळू इन द सेन्स तुम्हाला कळलं पाहिजे की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं नाही. परत इथं अभ्यासाचा भाग पण येणारच आहे. पुढचा क्वेश्चन, खालील विधानापैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत, शब्द काय आहे, भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे. म्हणजे कुठेतरी घटनेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी नमूद आहे असं माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. बर, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. लॉजिक किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. असे क्वेश्चन्स तुम्ही आरामशीर म्हणजे डोळे झाकून तुम्ही, अभ्यास जरी कमी असेल तरी तुम्ही एकदम सिंपली सॉल्व्ह करू शकता. चुकीचं आहे. आता बघा, घटनेमध्ये कुठं नमूद केलंय का हो की तुमच्या असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश कोण असायला पाहिजे, मुस्लिम असला पाहिजे, असं कुठं नमूद आहे, कुठंच नाहीये. आलं लक्षात. मग त्यामुळं त्या प्रकारचं असलेलं, ठीक आहे. पुढचं अजून एक बघून घेऊ. संसदेच्या लोक लेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असलाच पाहिजे. आता बघा, इथं या संदर्भामध्ये कोणती गोष्ट भारताच्या राज्यघटनेमध्ये काय आहे, समाविष्ट केलेली आहे. ब तर नाहीच आहे. काय, ब तर नाहीच आहे. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं कोणती समाविष्ट केलेली, हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. बघा, राहिलं कोणते, परत 50-50%, हे तर उडालेच. आता अ काय सांगतं, राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. हे तुमच्या राज्यघटनेत नाही सांगितलेलं आहे. काय, राज्यघटनेत नाही सांगितलेलं आहे. मग त्या संदर्भामध्ये आपल्याकडं त्या प्रकारचा असलेला कायदा असेल किंवा त्या प्रकारचे असलेले काही नियम्स असेल तर त्याच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. मग हे उडालं म्हणजे काय असणार आहे, वरील एकही नाही याचं काय असणार आहे, त्या प्रकारची असलेली तिथं उत्तर आहे. तुम्ही हे जर ब उडवलं तर किंवा ब कॅन्सल केलं तर ब च्या माध्यमातून तुम्ही बाकीच्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकता. सोपं होतं. ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल आलेला क्वेश्चन आहे. JR, ठीक आहे. काय, भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकन डॅश डॅश सुचविते. काय सुचवते बघू. कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मक घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. ओके, पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं, कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुयोग्यपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. बर, थर्ड आहे, कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळणं अगोदर पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. हे तर इथंच चुकलं. हे तर सिंपल आहे, लगेच समजतं. आपल्याच यापूर्वी समान किंवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. हे पण आपल्याला माहिती आहे की नाहीच आहे म्हणून. आता राहिले हे 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ज्युडिशियल रिव्ह्यू ही कॉन्सेप्ट आपण बघतो तर ज्युडिशियल रिव्ह्यू ही अशी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची
चाडपातळणी किंवा आपण त्याला म्हणतो की स्क्रुटिनायझेशन हे प्रॉपररित्या केलं जातं. ज्यावेळेस आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो त्या ज्युडिशियल रिव्ह्यूचा असलेला बेस आपल्याला कुठे दिसतोय, आर्टिकल 13 सब क्लॉज 2 मध्ये दिसतोय. पण रिमेंबर दॅट द ज्युडिशियल रिव्ह्यू कॉन्सेप्ट हॅज बीन नॉट डिस्कवर विदिन द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. त्या प्रकारचं असलेलं हे इंटरप्रिटेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट होते की ज्या विविध इंटरप्रिटेशनच्या माध्यमातून आपल्याला कलम 2चा असलेला कुठेतरी सेन्स येतो की ज्याच्यामध्ये कशाचं मेन्शन केलेलं आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूचा मेन्शन केला आहे. म्हणजे संविधानामध्ये प्रत्यक्षरित्या ठळकपणे असं कुठं नमूद केलेलं नाहीये किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे याच्याबद्दल संकल्पना नमूद केलेली नाहीये. फक्त विविध इंटरप्रिटेशन ऑफ द स्टॅट्यूट किंवा इंटरप्रिटेशन ऑफ द पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशन दॅट टाइम्स कॉन्स्टिट्यूशन्स प्रोटेक्टर म्हणजे सुप्रीम कोर्ट यांनी ह्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. मग ज्युडिशियल रिव्ह्यू नेमकं काय आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 विंग्स आहे. एक आहे तुमचं असलेलं त्या प्रकारचं असलेलं काय आहे, इथं लेजिस्लेचर आहे, इथं एक्झिक्युटिव्ह आहे आणि इथं ज्युडिशरी आहे. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि तुमचं असलेलं न्यायमंडळ. आता कायदे मंडळाचं काम काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कायदे बनवणे, बरोबर आहे. आता एक्झिक्युटिव्हचं काम काय असणार आहे, टू इम्प्लिमेंट दॅट पर्टिक्युलर लॉ, म्हणजे तुमचं असलेलं कायद्यांची असलेली अंमलबजावणी करणे. काय करणे, अंमलबजावणी करणे. आणि ज्युडिशरीचं काम काय आहे की जे तुमचे लॉज किंवा तुम्ही केलेलं कार्य किंवा तुम्ही केलेलं कोणतीही गोष्ट हे एक्झिक्युशनमध्ये येण्याच्या नंतर त्या प्रकारचं असलेली त्याची व्हॅलिडेशन चेक करणे. काय चेक करणे, व्हॅलिडेशन चेक करणे. म्हणजे कुठेतरी ज्युडिशरी हे कधी ऍक्टिव्ह होत असती, ज्यावेळेस त्या कायद्याची तुम्ही काय करताय, अंमलबजावणी करताय किंवा त्या प्रकारच्या असलेल्या कायद्याच्या माध्यमातून एखादी गोष्ट तुम्ही राबवत असाल, मग त्या एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून तुम्ही राबवत असाल तर त्यावेळेस ज्युडिशरी इज अ पॉवर ऑर पॉवर ऑफ ऑटर्नी पर्सन म्हणून तिथं काय करणार आहे, त्या गोष्टीची वैधता चेक करेल. काय वैधता चेक करेल, वेदर इट इज अ इनकन्सिस्टंट ऑफ युअर फंडामेंटल राईट्स ऑर वेदर इट इज अ इनकन्सिस्टंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. म्हणजे तुमच्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन यांनी काही काम तर केलं नसेल, मग अशा प्रकारच्या गोष्टीला काय म्हणलं जातं, ज्युडिशियल रिव्ह्यू हा म्हटलं जातं. मग आता मला एक सांगा, ज्या संदर्भामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे त्या क्वेश्चनच्या असलेले 2 स्टेटमेंट काय सांगताय, एक कायद्याची कार्यकारी आदेशांची घटनात्मक घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे का, का दुसरं कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुयोग्यपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सुयोग्यपणा, विजडम ऑफ युअर लेजिस्लेचर कॅन नॉट बी क्वेश्चन इन द लॉ. कारण की त्या संदर्भामध्ये कोर्टाच्या माध्यमातून हे कधी इम्प्लिमेंट होणार आहे, ज्यावेळेस त्या संदर्भामध्ये तुमच्या असलेल्या कॉन्स्टिट्युशनॅलिटी ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या बियॉन्ड पॉवरला जाऊन किंवा अल्ट्रा व्हायरस जर करत असेल दॅट टाइम्स यू कॅन बी चेक बाय द ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे अशा प्रकारच्या असलेल्या तिथं तुमचं विजडम चेक करणार नाही किंवा तुमची सत्सद विवेक बुद्धी तिथे चेक करणार नाही, परंतु त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याच्यामधून काही प्रॉब्लेम्स उद्भवू नये याच्यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून काय यूज केलं जातं, ज्युडिशियल रिव्ह्यू हा यूज केला जातो. म्हणून हे तुमचं स्टेटमेंट जे काय आहे सेकंड क्रमांकाचं चुकीचं आहे. मग हे काय आहे, पहिलं क्रमांकाचं काय आहे तिथं बरोबर आहे. आलं लक्षात, सोपं आहे, अगदी सिंपल आहे. ठीक आहे, चलो. UPSC वर पण ह्या संदर्भामधला क्वेश्चन आला होता की इट कॅन बी चेक बाय द विजडम ऑफ अ पर्टिक्युलर लेजिस्लेचर ऑर एक्झिक्युटिव्ह. नो, नेव्हर बी लाईक दॅट. ठीक आहे, चलो. नेक्स्ट आहे राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. मग राष्ट्रपती त्या संदर्भामध्ये काय करू शकतात, मग ह्याच्याबद्दल असलेले क्वेश्चन्स विचारलेले. बघा, आपण नीट ऑब्झर्व केलं आणि थोडं त्या संदर्भामधलं जर बारकाईने गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते. काय, ऑप्शन वाचू. विधेयकाला मान्यता देता अथवा किंवा मान्यता राखून ठेवू शकता, बरोबर. ठीक आहे. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत काय करू शकता, पाठवू शकता, बरोबर आहे. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्याच्या आत पुनर्विचार केलाच पाहिजे. बघा, शब्द परत काय आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंटचा, केलाच पाहिजे. आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्या संमती देण्यास काय आहे, बंधनकारक असते. ओके. लास्ट स्टेटमेंट,
पुन्हा विचारता परत केलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतींनी त्यास 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. जर अभ्यासू आपण व्यक्ती असेल आणि त्या संदर्भामधलं रीडिंग बऱ्यापैकी झालेली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी चटकन समजून जाणार आहे की अशा प्रकारचं शेवटचं स्टेटमेंट हे बिलकुलच आपल्याकडं अस्तित्वात नाहीये. मग त्या प्रकारचं असलेलं चुकीचं आहे. विचारलेलं काय त्यांनी, कोणते विधाने काय आहे बरोबर आहे. मग कोणते विधाने बरोबर आहे तर काय असेल त्या प्रकारचं चुकीचं आहे. चुकीचं आहे. कुठं आहे, नाही, हे 2 गेले. राहिले कोणते, 2 राहिलेले. आता बघा, राष्ट्रपतीकडून पहिले तर 2 तर विधाने बरोबरच आहे. काय, विधायकाला मान्यता देता किंवा अन्यथा राखून ठेवू शकता, हे बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारता ते विधेयक परत पाठवू शकता, हे पण बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. राहिलं फक्त तुमचं सी ऑप्शनहून त्या प्रकारचं असलेल्या काही गोष्टी. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्याच्या आत पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. परत सांगतो, एक्स्ट्रीम स्टेटमेंट कॅन्सल करायचे. साहजिकच आहे. बंधनकारक कसं असेल राव, कारण की त्या प्रकारचं असलेलं राज्य विधिमंडळाने किती वेळेसही पाठवलं आणि त्यांनी रिटर्न जरी पाठवलं तर ते इट कॅन बी रिपीटेड और इट कॅन बी कॉल्ड ॲज अ रिसायकल ऑफ पर्टिक्युलर बिल, असं त्याला क्रिटिसायझिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बोलल्या जातं की तुम्ही त्याची असलेली रिसायकलिंग करता, पाठवता परत येत आहे, पाठवताय परत येत आहे. मग अशा प्रकारचं हे बंधनकारक नसणार आहे. म्हणजे तुमचं असलेलं सी उडालं. तुमचं ऑप्शन काय येणार आहे, अ आणि ब असं ऑप्शन त्याच्यामध्ये येणार आहे. सिंपल होतं, अगदी सोपं होतं. हा अगदी मजेशीर क्वेश्चन होता. विद्यार्थ्यांनी खूप गडबड केली मॅच द पेयर्स मध्ये. म्हणजे विद्यार्थी अक्षरशः जेव्हा आम्ही डिस्कस करतो त्या संदर्भामध्ये, सर काही गोष्टी आम्हाला अगदी सोप्या असतात. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठी चुकी काय होती माहिती आहे का, की आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं कॉन्फिडन्स असतो, अभ्यास पण असतो, वाचन पण असतं, सगळं असतं, परंतु एक्झाम पॉईंट ऑफ मध्ये किंवा एक्झामच्या असलेल्या टाईममध्ये आपल्याला प्रेशर असतं. ते प्रेशर आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट हे तुम्हाला हँडल करता आलं ना, तुमचं एकही क्वेश्चन चुकणार नाही. कारण की एक लक्षात ठेवा, तुमचे हे पेपर सेटर जे असतात ना, हे पेपर सेटर कोणते असलेले HOD किंवा त्या प्रकारचे नसतात. हे सामान्यच व्यक्ती असतात. फक्त त्यांचे पेपर सेट करण्यासाठी ना काही सायकोलॉजी असते. त्यांना माहिती असतं की विद्यार्थ्याला 2 तासामध्ये हे क्वेश्चन डील करायचे आहे. तो सायकोलॉजिकल कुठे चुकेल, सायकोलॉजिकल त्या पद्धतीने आपल्याला तिथंच त्याला अडकवायचं आहे आणि तो तसंच करतो. अगदी सिंपल क्वेश्चन आपल्या हातातून जाता. 2000 आय थिंक 16-17चा क्वेश्चन होता, पृथ्वी कशी फिरती. अगदी म्हणजे 5वी-6वीचा क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो. इतका सिंपल क्वेश्चन पण विद्यार्थी चुकून आले होते. का, तिथं टाइम मॅनेजमेंट, तो प्रेशर, ती फक्त कॅपॅसिटी आपल्याला बिल्डअप करायची. आलं लक्षात. मग ह्या संदर्भामध्ये पुढचा क्वेश्चन सेम तसा होता. काय, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही, म्हणजे कोणती जोड्या चुकीच्या आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग एका साईडला त्या प्रकारचं दिलंय, दुसऱ्या साईडला त्या प्रकारचं दिलेलं आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. विद्यार्थी मित्रांनो, इथंच तुमचं आन्सर आलं. काय, की 13 डिसेंबर होता ना. काय, 13 डिसेंबर 1946 ह्या दिवशी तुमच्या असलेला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलेलं आहे. बरोबर आहे. बाकीच्या तुम्हाला गोष्टी कदाचित माहिती पण नसेल तरीही ऍडजस्ट होऊ शकतं, परंतु तुम्हाला एक कॉन्करंटली काय माहिती पाहिजे, एक तरी फॅक्ट्स तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, ऑब्झर्व करा की कोणताही क्वेश्चन घ्या, त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट माहिती पाहिजे की तुम्हाला एक तरी ऑप्शन किंवा एक तरी असलेला जो स्टेटमेंट असेल ते परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरून तुमचे असलेले मोस्ट ऑफ 2 आन्सर तरी आपल्या हातात असतात. म्हणजे आपण ज्याला 50-50 म्हणतोय. मग अशा पद्धतीचे जे 50-50चं जे मेजरमेंट आहे ते वी कॅन बी कॅल्क्युलेटेड थ्रू दिस वे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं हे स्टेटमेंट काय आहे, जुळत नाहीये. खाली वाचलं जरी नाही तरी तुम्ही धकू शकता. पण आपण अभ्यासाच्या ओरिएंटेशन बघू. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना केली होती. ॲब्सोल्युटली राईट. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत केले आणि 24 जानेवारी 1950 रोजी या सदस्यांनी काय केलं होतं, तिथं स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याचा फायदा तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये नक्की होईल, हे शाश्वती सांगताय. ठीक आहे, चलो आता पुढचा क्वेश्चन.
महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहे? बघा, पहिलं काय सांगितलेलं आहे, ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. ओके, विधान परिषदेवर बोलला आहे, शब्द काय आहे? विधान परिषदेवर. ठीक आहे, पुढचं कोण आपण हे करू नाही, तसं तर ऑप्शन मध्ये नाही, तर त्या प्रकारचं बघता येईल. ठीक आहे, चलो. ते अँग्लो इंडियन जमातील किमान दोघास कुठं विधानसभेवर नामनिर्देशित करू शकता. ओके, विधानसभा विधान परिषद दोन्ही स्टेटमेंट देऊन टाकले. चलो. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. ओके, राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(अ) खालील सक्तीने खासगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे राष्ट्रपतीचे विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. ओके, चला. मग आता ह्या संदर्भामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की तुमचं सत्य कोणतं आहे? मग आता सिंपल लॉजिक आहे की त्या प्रकारचं असलेलं तिथं काय सांगितलेलं आहे की तुमच्या असलेल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. तर लक्ष ठेवा, तिथं फक्त 371 आहे, 2 किंवा 1 अशातला भाग नाही. म्हणजे याचं काय आहे? सत्य. त्या प्रकारचं असलेलं तिथं त्या प्रकारचं असलेलं काय आहे? हे सत्य. म्हणजे सॉरी, 371(2) मध्ये काय केलं आहे? अशा गोष्टी सांगितलेल्या आहे. ठीक आहे, चलो. पुढचा क्वेश्चन, मूळच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ओके, 61च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. पुढं निवडक मंडळ इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते, या कारणास्तव उपराष्ट्रपतीचे निवडणुकीला आव्हान देता येत नाही. आता या संदर्भामध्ये त्यांनी त्या गोष्टीवर फोकस केलाय की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे. आता बघा, त्या संदर्भामध्ये तुम्हाला जर एक ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसून येतं की आपल्याला जास्त माहित नसेल तरी आपण एक लॉजिक लावू शकतो की हा, हे शेवटचं ऑप्शन बरोबर असणार आहे. का? कारण की त्या संदर्भामध्ये तिथं काय आहे, तुम्ही चॅलेंज करू शकत नाही की त्यांचं इलेक्टोरल कॉलेज काय होतं? अपूर्ण होतं. हे सिंपल लॉजिक आहे. हे तुमच्या राष्ट्रपतीला पण लावू शकतं आणि त्या प्रकारचं उपराष्ट्रपतींना. मग ड बरोबर आहे. मग ड कुठं कुठं बरोबर आहे? ड इथं बरोबर आहे. म्हणजे इथलचे तुमचे 2 कटले, राहिले 2. आता बघा, फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीम स्टेटमेंटवर लक्ष द्यायचं. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी काय होती? तरतूद होती. हे कदाचित आपल्या वाचनामध्ये नसेल आलं, परंतु तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी वाचनात येत नसेल पण याचा अर्थ हा होत नाही की ते चुकीचं स्टेटमेंट आहे. लक्ष ठेवा, कुठंतरी आयोग असं दाखवतं की हे स्टेटमेंट तुम्ही असे ग्राह्य धरावे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हे क्वेश्चन डील करण्यासाठी थोडंफार सोपं पद्धतीने जावं. तर आपण हे याला युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड किंवा त्या प्रकारचं ऍक्सेप्टेड आहे असं मान्य करू. म्हणजे अ बरोबर आहे. मग साहजिकच आहे, हे तुमचं असलेलं 2 कटलं. मग कोणतं असणार आहे? तुमचं 3 असणार आहे. अ, ब, ड. आणि याच्यापैकी काय चूक आहे? क चूक आहे. काय? निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ, परशब्द एक्स्ट्रीम स्टेटमेंट, निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. एक्स्ट्रीम स्टेटमेंटला लगेच काय करायचं? डिलीट करायचं. ठीक आहे, चलो. पुढचा क्वेश्चन, 78च्या संदर्भामध्ये 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही? बघा, त्या प्रकारचं असलेलं आणीबाणी आणि आणीबाणीच्या संदर्भात असलेले क्वेश्चन्स हे फार बारकाईने वाचायचे बरं विद्यार्थी मित्रांनो. सिंपल असतात, सिंपल इन द सेन्स किचकट नसतात. ते तुम्हाला फक्त ट्रिकी बनवतात की असं असं आहे, तसं तसं आहे. तिथं ॲम्बिग्युटी क्रिएट करतात. मग त्या संदर्भामध्ये आपल्याला कोणती तरतूद नाहीये ते विचारलेलं आहे. कॅबिनेटच्या लेखी शिफारसीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागूशी करू शकत नाही. ॲब्सोल्युटली राईट. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या असलेल्या
इंदिरा गांधी मॅडमनी त्या प्रकारची असलेली आणीबाणी इश्यू करता वेळेस कोणत्याही पद्धतीने तुमच्या असलेल्या कॅबिनेटची परवानगी न घेता स्वतःच्या मनाने त्या प्रकारच्या आणीबाणी इश्यू केल्या होत्या. मग अशा पद्धतीला कुठेतरी लगाम घालण्यासाठी 44व्या म्हणजे 44 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी आपण त्यांना कुठेतरी बंधन घातलंय. कोणत्या स्वरूपातलं की कॅबिनेटची असलेली संमती, तेही कशा स्वरूपातली, लेखी स्वरूपातली. मग तिथे काय करून घेतलेली आहे, हे बरोबर आहे. मग आपल्याला विचारलेलं काय, चुकीचं कोणतं आहे किंवा कोणतं नाहीये. नेक्स्ट, अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र मंडळी हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. आर्टिकल 19 खालील असलेल्या 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येईल. सशस्त्र मंडळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. हे पण स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. मग आपल्याला हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग शेवटचं न बघता तुम्ही डोळे झाकून काय करू शकता, हे चुकीचं करू शकता. कारण की विचारलेलं काय आहे की कोणती तरतूद केलेली नाहीये. मग काय, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करण्याचा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. आपल्याला सगळं माहिती आहे त्या संदर्भामध्ये असं काही त्या प्रकारची 44व्या घटना दुरुस्तीने प्रोव्हिजन केलेली नाहीये. मग हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. आलं लक्षात. नेक्स्ट, पुढचं, भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थापनेमध्ये झालेल्या बदलाचे खालील विधाने काय करा, विचारात घ्या. बघा, तुम्हाला बेसिक टू त्या प्रकारचं असलेलं सुपरफिशियल नॉलेज असणं गरजेचं आहे. कॉन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल असणं गरजेचं आहे. काय सांगितलेलं आहे, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. यस, बनली, ऍब्सोल्युटली बनली. म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. बर, ठीक आहे. जेव्हा संविधान सभा, कदाचित तुम्हाला इथं कन्फ्युजिंग होत असेल, काय, स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, कारण की कदाचित तुमच्या वाचनात नसेल आलंय तर कुठेतरी क्वेश्चन मार्क क्रिएट होतो. घाबरून न जाता पुढचं स्टेटमेंट वाचायचं. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ, काय, विधिमंडळ संस्था म्हणून भरत असेल तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतात. सापडलं आपल्याला. बघा, तुम्ही वरच्याच गोष्टीला पॅनिक झाले असते तर तिथं चुकी केली असते. मग अशा प्रकारचं हे स्टेटमेंट चूक आहे. मग त्या प्रकारचं असलेलं क चूक आहे. क बरोबर इथं दिले ते चूक आहे. त्या प्रकारचं क बरोबर आहे, इथंही चूक दिलं आहे. क ड बरोबर आहे, चुकीचं आहे. मग त्या प्रकारचं काय आहे, ब आणि ड बरोबर आहे. कारण झालं काय की तुमचं असलेलं 47च्या असलेल्या कायद्यानुसार 2 राष्ट्र तयार झाले, एक पाकिस्तान आणि एक इंडिया. आणि आपल्याकडे इंडियाच्या संदर्भामध्ये त्या प्रकारची असलेली संविधान सभेची असलेली बैठक चालू होत्या आणि त्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. आणि आपल्या संविधान सभेला 2 काम दिले. काय, स्वतंत्र भारतासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक काय करायचं आहे, संविधान बनवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला काय करायचं आहे, स्वतंत्र भारतासाठी कायदे बनवायचे आहे. मग ज्यावेळेस तुम्ही संविधान बनवणार असाल तर त्यावेळेस त्याचे असलेले अध्यक्षस्थान कोणाला देणार होते, राजेंद्र प्रसाद सरांना देणार होते. आणि ज्यावेळेस तुम्हाला बाकीचे कायदे बनवायचे होते तर त्या संदर्भामध्ये ते विधिमंडळ म्हणून काम करणार होतं किंवा संसद म्हणून काम करणार होतं. तर त्यावेळेस त्याचे अध्यक्षस्थान कोण होते, गव मावळंकर. कोण होते, गव मावळंकर, किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जी.व्ही. मावळंकर. मग अशा पद्धतीचं असलेलं हे स्टेटमेंट ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला चटकन लक्षात आलं पाहिजे की नाही, हे तुमचं असलेलं विधिमंडळ म्हणजे संसद जेव्हा काम करत असेल त्यावेळेस अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नव्हते. सिंपल क्वेश्चन होता, एक्सप्लेन पण करायची गरज नव्हती. एवढं आहे. पुढचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. सिंपल क्वेश्चन होता, फॅक्च्युअल होता. काय होतं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी कोणत्या लागू झाल्या. बघा, त्या संदर्भामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण कॉन्स्टिट्यूशन हे ॲडॉप्ट केलं. काय केलं, ॲडॉप्ट केलं. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारी 1950 आपण त्याला इम्प्लिमेंट केलं. मग आपल्याला त्या संदर्भामध्ये क्वेश्चन्स विचारलेला आहे की त्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते कोणते पार्ट्स और विच आर्टिकल हॅज बीन ॲडॉप्टेड
or we can be said that it is implemented through on that day. मग अशा प्रकारचं असलेलं जर तुम्ही बघितलं नागरिकत्व, निवडणुका, त्या संदर्भामध्ये तात्पुरती संसद आणि मूलभूत अधिकार हे ऑप्शन दिलेले सिंपल आहे. त्याच्यामध्ये 1 2 3 म्हणजे अ ब क हे काय आहे त्याचं ऑप्शन आहे. मूलभूत अधिकार कधी असणार आहे? साहजिकच आहे जेव्हा तुमचं संविधान लागू होणार आहे. आता बघा ह्या संदर्भामध्ये नागरिकत्व असेल, तात्पुरती संसद असेल किंवा तुमच्या निवडणूक असेल, हे का लगेच लागू करण्यात आलं? कारण की 2 नेशन्स थेरी आपण इम्प्लिमेंट केली. पाकिस्तानमधून भारतात येणारे आणि भारतातून पाकिस्तान जाणारे त्या व्यक्तींचे नागरिकत्व आपल्याला माहिती होणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला स्वतंत्र भारतासाठी कायदे करण्यासाठी एक स्वतंत्र अशी विविध प्रकारची असलेली निवडणुका घेणं गरजेचं होतं. मग त्या निवडणुकीचे तरतुदी पण काही इम्प्लिमेंट करायचं होतं. त्यासोबत तुमचं असलेलं तात्पुरती संसद ही पण गोष्ट आपण काय केली होती? इम्प्लिमेंट केली होती. त्याच्यासोबत एक आर्टिकल होतं, एक शब्द होता तो म्हणजे काय? तुमचं असलेलं लघु शीर्षक. काय आहे? लघु शीर्षक. त्याला आपण काय म्हणलं जातं इंग्लिशमध्ये? शॉर्ट टायटल. काय म्हणलं जातं? शॉर्ट टायटल. आता आपल्याकडं 393 आर्टिकल मध्ये आहे, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल आहे 393. शॉर्ट टायटल म्हणजे काय? बघा एखादं पुस्तक जेव्हा बनतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटमधून पुस्तक आणता, ते पुस्तक तुमचं आहे हे कशावरून सांगता? त्याच्यावर तुम्ही जोपर्यंत नाव लिहित नाही तोपर्यंत हे पुस्तक अनोळखी आहे, निनावी आहे, त्यामुळे ते पुस्तक कोणीही उचललं तरी तुम्ही काही म्हणू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही त्या पुस्तकावर नाव लिहिता की XYZ नाव आहे आणि अशा अशा प्रकारचा माझा मोबाईल क्रमांक आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की दिस बुक इज बिलॉंग फ्रॉम मी. सेम त्या प्रकारे शॉर्ट टायटल आपल्याकडे दिलेलं आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणता त्या प्रकारचं मराठीतून म्हणता लघु शीर्षक. हे लघु शीर्षक म्हणजे काय? की हे संविधान जे बनवलेलं आहे, हे संविधान काय आहे? हे संविधान भारताचं संविधान आहे. दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी कॉल्ड ॲज अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे फक्त कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. काय? दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी कॉल्ड ॲज अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताचं संविधान आहे. मग हे भारताचं संविधान आहे असं कुठं म्हटलेलं आहे? शॉर्ट टायटल म्हणजे आर्टिकल 393 मध्ये म्हटलंय. का म्हटलंय? कारण की उद्या चालून हे संविधान भारतावर ऍप्लिकेबल होणार आहे किंवा भारताच्या असलेल्या सगळ्या गोष्टीचे मेकॅनिझम रन करणार आहे. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की हे संविधान नेमकं कोणाचं आहे? ते संविधान कोणाचं आहे? भारताचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे. बघा 393 जर तुम्ही उघडून बघितलं तर तुम्हाला सापडेल काय? दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी कॉल्ड ॲज अ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारचं 1 ब आणि क हे आहे मूलभूत अधिकार नंतर ऍप्लिकेबल झालेलं आहे. चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा काय दिलेला आहे? निर्णय दिलेला आहे. मग त्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की मूलभूत संरचना म्हणजे काय? तुमचं असलेलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. आता इथं त्या संदर्भामध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन नॉट बी अमेंडेड बाय द पार्लमेंट असं सांगितलेलं आहे. मग साहजिकच आहे काय असणार आहे? 3 क्रमांकाचं असलेलं उत्तर असणार आहे. केशवानंद भारती केस सांगायची गरज नाहीये, सिंपल आहे त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. चलो परत उपराष्ट्रपतीच्या बाबत असलेल्या काही गोष्टी. खालील विधानापैकी उपराष्ट्रपतीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा काय सांगितलेलं आहे? या पदासाठी असलेले निर्वाचित मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्यांचा काय होतो? समावेश होतो. बर ठीक आहे. तर नंतर आता बघू आपण एक एक गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे ते. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत मध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकता. या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार प्रस्तावत आणि त्या प्रकारे 20 मतदार अनुमोद असणे आवश्यक आहे. आता बघा यांनी काय विचारलेले? चुकीचे कोणते आहे? कोणते आहे? चुकीचे आहे. आज जर तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता तर त्या संदर्भामध्ये हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? यापैकी एकही नाही असं याचं उत्तर आहे. आलं लक्षात? मग ह्या प्रकारचं चुकीचं आहे असं विचारल्यामुळं त्या प्रकारे तिथं 4थ्या क्रमांकाचं असलेलं उत्तर तिथं आपल्याला देता येईल. आलं लक्षात?
अशा प्रकारे असलेले विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या थोडंफार पद्धतीने होईना पण आपण एक अप्रोच बिल्डिंग आपण कोर्सेस ह्या काय केलं आहे, लॉन्च केलेला आहे. ह्या सेशनच्या माध्यमातून आपल्याला हे दाखवायचं होतं की त्या संदर्भामध्ये आपण कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या गोष्टी आपण प्युरिफाईड करू शकतो तुमच्या क्वेश्चन आन्सर देता वेळेस. ठीक आहे, पुढचं आता परत क्वेश्चन आपण जो बघतो आपण, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येतं, काही क्वेश्चन्स हे डबल विचारलेले. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की काही क्वेश्चन्स काय आहे, डबल रिपिटेशन आहे, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं आन्सर देता वेळेस थोडं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अप्रोच आलाच पाहिजे. ठीक आहे, बघा, विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहे. काय आहे, त्या प्रकारचं असलेल्या विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहे. साहजिकच आहे, पहिले क्वेश्चन आपण बघितलेला आहे, झोनल काउन्सिल वगैरे वगैरे घटनात्मक संस्था आहे का, नाही. मग त्या प्रकारचं असलेलं अ ब क बरोबर आहे, चूक आहे, हे पण चूक आहे. त्या प्रकारचं 2 ऑप्शन राहिले. आता याच्यामध्ये सेम कोणतं आहे, क बरोबर आहे, ड बरोबर आहे, म्हणजे हे जर नाही असलं तरी चालतं. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे काय आहे, अध्यक्ष म्हणून काम करत असतात. मी तुम्हाला सांगितलं की इंटरस्टेट काउन्सिलचे असलेले अध्यक्ष कोण असतात, PM असतात. झोनल काउन्सिलचे असतात का, नाही, तिथं कोण असतात, HM असतात, म्हणजे होम मिनिस्टर. म्हणजे हे ब चुकलं, म्हणजे ब चुकलं, बरोबर काय आहे, क आणि ड आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे जास्त तुम्ही वेळ जरी नाही घालवला तरी कळून जातं. नेक्स्ट, आता बघा, आता हे जे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, जो आपण पुढचा बघणार आहे, त्याला आहे ना थोडंसं आहे ना एक ॲनालिसिस आला पाहिजे. ॲनालिसिस म्हणजे काय, काही गोष्टी तुमच्या वाचण्यात असो किंवा नसो, लॉजिक बघा, सिंपल आहे. काय सांगितलंय, स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा म्हणजे सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स जी कमिटी होती त्यांनी काय रिकमेंडेशन दिले होते. आणि एक लक्षात ठेवा, कोणतीही कमिटी ज्यावेळेस बसती ना, ती रिकमेंडेशन्स कशासाठी देते, काहीतरी चांगलं घडण्यासाठी, काहीतरी रिफॉर्म होण्यासाठी, काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी होती. मग आता बघा, जर तुम्ही एक एक ऑप्शन बघितलं गेलं तर काय आहे, भले की तुम्ही सेकंड ARC रिफॉर्म रिपोर्ट वाचला नसेल, पण लॉजिकनी काय सांगतो बघा, 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. सजेशन आहे, रिकमेंडेशन आहे, मान्य करू, बरोबर असेल. दुसरं, स्थानिक संस्था लोकपाल लोकायुक्त स्थापन करावे. स्थानिक संस्थेमध्ये लोकपाल लोकायुक्त स्थापन करावे. अकाउंटेबिलिटी, सगळ्या गोष्टी, करप्शन कमी करणे वगैरे 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 ते असू शकतं. महापौरची सरळ निवड व्हावी, ओके. त्याच्यानंतर जिल्हा मंडळी स्थापन करावी आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे काय करावे, कार्य करावे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी तुम्हाला माहिती असेलच अशातला भाग नाहीये, वारंवार त्याच गोष्टी. मग अशा वेळेस काय करायचं, त्या संदर्भामधले त्यांनी दिलेले रिकमेंडेशन्स कदाचित आपण काय ऍक्सेप्ट केले हे यांना क्वेश्चन विचारलेलं नाहीये, त्यांनी काय दिलं आहे, शिफारसी कोणत्या दिल्या आहे ते विचारलेलं. मग त्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं अ व क ड हे काय आन्सर असू शकतं किंवा त्या प्रकारच्या त्या गोष्टी तिथं दिलेल्या आहे. हे तुम्हाला ब्लाइंडली जाऊ शकण्यासाठी असलेला एक ट्रिक आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता की ह्या शिफारसी त्याच्यातल्या काही ऍक्सेप्ट केल्या असेल, काही ऍक्सेप्ट केल्या नसेल. त्यांनी विचारलेलं काय, शिफारसी कोणत्या दिल्या आहे, ऍक्सेप्ट केल्या, विचारलेले का नाही, त्यामुळं शिफारसी दिल्या असेल सगळ्या. लक्षात. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे हे मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. आता बघा, तुम्हाला इथं कुठेतरी त्या प्रकारचं असलेलं मार्गदर्शक तत्वांची लिस्ट आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेले सब क्लॉजेस हे पाठ असणे अपेक्षित आहे किंवा ते पाठ असायलाच पाहिजे, मी अशा मताचा आहे. मग आता बघू की कोणते गोष्टी किंवा कोणते मार्गदर्शक तत्वे हे लेटर ऑन ऍडजस्ट करण्यात आले किंवा लेटर ऑन त्या प्रकारे इनबिल्ड करण्यात आलेले. पहिले, उत्पन्नातील विषमता कमी करणे. बर, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, वने व वन्यजीवीचे सृष्टीचे संरक्षण करणे. ठीक आहे. समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना काय करणे, समान वेतन देणे. ठीक आहे. समान न्यायाची शाश्वती व गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे. आता बघा, आर्टिकल 39A काय, आर्टिकल 39A याच्यावर भाष्य करतं, सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. आता आर्टिकल 39A म्हणजे ड कुठं आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे, म्हणजे आपल्याकडं हे चुकलेलं आहे. मग आता बघा,
कॉमन कोणते कोणते याच्यातून? ड तर सापडला आपल्याला, क सापडताय का हो? नाही. मग त्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं की कोणतं कोणतं आहे. बघा, पर्यावरणाचे संरक्षण, उत्पन्नातील विषमता कमी करणे. आता बघा, उत्पन्नातील विषमता कमी करणे हा तर पहिल्यापासून काय होता, त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेला महत्वाचा भाग होता. म्हणजे तुमचं अ उडालं आणि अ उडालं, राहिलं कोणते? हे दोन राहिले. ठीक आहे, बघा मी कसं इलिमिनेट करतोय हे तर आपल्याला माहितीच आहे, अभ्यासाचा भाग किंवा अभ्यासामध्ये असलेल्या गोष्टीचे आहे. हे उडालंय. ठीक आहे, आता उपजीविकेची त्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं ई काय सांगताय? सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. कुठंतरी नवीन आल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, तरी बघून घेऊ आपण. क काय सांगताय? समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना काय आहे? समान, इक्वल पे फॉर इक्वल वेजेस आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचं असलेला. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये हे एक आहे आणि समान न्यायाची शाश्वती हे, म्हणजेच आन्सर काय असणार आहे? क ड ई ह्या प्रकारचं असलेलं काय इथं दिलेलं आहे. आलं लक्षात? चलो नेक्स्ट. ओके, नाही बरोबर आहे, तेच म्हणलं, थोडं कन्फ्युजन झालं तर एकदा बघून घेतलं. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? बघा, संसद कर वाढवू शकते हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट लेवलचा होता. संसद कर कमी करू शकत नाही, संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, संसद कर कमी करू शकते. आता बघा ना, काही जे सिमिलरिटी सेन्स देत आहे. सेन्स म्हणजे कसं? संसद कर वाढवू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, संसद कर कमी करू शकत नाही. मग आता ह्या संदर्भामध्ये तुम्हाला थोडंसं एक ऑब्झर्व केलं तर आपल्या पार्लमेंटच्या काही ज्या म्हणतो आपण पॉवर्स दिलेल्या आहे, त्या पॉवरच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करता त्यावेळेस तुम्हाला एक दिसून येत आहे की संसद कर वाढवू शकते, हे चुकीचं आहे. मग साहजिकच आहे, अ चुकलं. ठीक आहे, त्याच्यानंतर संसद कर कमी करू शकत नाही, त्या संदर्भामध्ये त्या प्रकारचं असलेलं ब चुकीचं आहे. संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही आणि त्याबद्दल कमीही करू शकत नाही. मग अशा प्रकारचं असलेलं तुमचं असलेलं क ड ई हे त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्या प्रकारचं असलेलं याचं 3 आन्सर आहे. आलं लक्षात? चलो पुढचा क्वेश्चन आहे त्या संदर्भामधला. शून्य प्रहार म्हणजे 0 आवर संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर आहे, आपल्याला चेक करायचं कोणते बरोबर आहे. संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहार नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. यस. 0 आवर आणि कॉलिंग अटेन्शन मोशन एका प्रकारे काय आहे? इट इज अ इंडियन इनोव्हेशन आहे. काय आहे? इंडियन इनोव्हेशन. त्या संदर्भामध्ये प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहार असे म्हणतात. ॲब्सोल्युटली बरोबर, 2 स्टेटमेंट बरोबर आहे. ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आणलेली आहे. थोडं कॉशियस व्हायचं, आकडा दिलेला आहे. शून्य प्रहार हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे काय आहे? त्या प्रकारचे माध्यम आहे. साहजिकच आहे, अचूक विचारलेलं आहे. त्या संदर्भामध्ये अचूक म्हणजे त्या प्रकारे चूक नसलेलं म्हणजे बरोबर असलेलं, तर याचं उत्तर काय असणार आहे? वरील सर्व असणार आहे. त्या प्रकारे हे कधीपासून सुरुवात आहे? 62 पासून आहे आणि अशा प्रकारे हे काय आहे? एका प्रकारचं न्यू इनोव्हेशन्स आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन सिंपल होतं. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टाचा समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. बघू आता 9वा विभाग काय आहे? 9वा विभाग काय आहे आणि त्या संदर्भामधले 5वे परिशिष्ट म्हणजे काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. 5व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. ओके, बघू आपण. 1996 मध्ये संसदेने या अशा क्षेत्रासाठी पेसा ऍक्ट काय केला आहे? मंजूर केलेला आहे. हा तुम्हाला सगळ्या संकल्पना ही माहिती असायला पाहिजे आहे की नेमकं काय आहे. आता पहिलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की 5वी अनुसूची काय आहे, 6वी अनुसूची काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण असं म्हणतो की 5वी अनुसूची म्हणजे 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल याच्यातला फरक काय आहे?
5वी अनुसूची काय आहे? तुमच्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असते आणि 6वे शेड्यूल कोणासाठी असतं? तुमच्या असलेल्या आदिवासी क्षेत्रासाठी. कशासाठी? आदिवासी क्षेत्रासाठी. लक्षात ठेवायचं की 5वी अनुसूची आणि त्या प्रकारचं असलेल्या 6वी अनुसूची ही वेगवेगळी असून याची असलेली विभागणी ही वेगवेगळी आहे. 5वी अनुसूची ही कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? अनुसूचित क्षेत्रासाठी लागू आहे आणि तुमचं असलेलं 6वी अनुसूची कोणासाठी आहे? आदिवासी क्षेत्रासाठी आहे. आता फरक काय आहे लक्षात घ्या. ज्या संदर्भामध्ये अनुसूचित क्षेत्रे म्हणतो तर अनुसूचित क्षेत्रे आपल्या भारतामध्ये 10 राज्यांमध्ये अवेलेबल आहे. आता 10 राज्यांमध्ये अवेलेबल आहे म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल हा आपला महाराष्ट्र आहे. एक्झाम्पल पकडलं तर आपण म्हणू की हा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राचा असलेला हा भाग आणि काही इथलचा भाग, तो हा कसा आहे? आदिवासी लोकांनी डॉमिनेट असलेला आहे. काय आहे? आदिवासी लोकांनी असलेला डॉमिनेशन आहे. म्हणजे तिथं कुठेतरी त्यांचं संख्याबळ काय आहे? जास्त स्वरूपातलं आहे. साहजिकच आहे. मग तिथं असलेलं हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र काय घोषित म्हणून होणार आहे? अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जाणार आहे. मग राज्यपालाशी सलामसलमत करून राष्ट्रपती एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून काय करू शकतो? आपण घोषितही करू शकतो आणि त्या प्रकारचं असलेली ही पॉवर तुमच्या असलेल्या राष्ट्रपतींना दिलेली आहे. मग अशा संदर्भामध्ये एखादं क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र का घोषित करावं तर त्याच्यासाठी असलेले काही इनफॉर्मल क्रायटेरियाज दिले आहे. जसे की त्या प्रकारचं असलेलं काय असायला पाहिजे? तिथं संख्याबळ हे आदिवासी लोकांचं असायला पाहिजे. त्यांची संस्कृती, त्यांचं रहेनसेन, त्यांचं खानपान हे वेगवेगळ्या स्वरूपात असायला पाहिजे. मग अशा प्रकारच्या असलेल्या भागाला किंवा क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून आपण काय करू शकतो? घोषित करण्यासाठी ही पॉवर आपण दिलेली आहे. मग आता ह्या अनुसूचित क्षेत्र असं भारतामध्ये किती राज्यांमध्ये आहे? तर नियर टू बी 10 राज्यांमध्ये आहे. किती राज्यांमध्ये आहे? 10 राज्यांमध्ये आहे. म्हणजे 10 राज्यांमध्ये कुठं ना कुठं त्या प्रकारचे असलेले आदिवासी लोकसंख्येचं काय आहे? संख्याबळ जास्त आहे. मग अशा प्रकारचे हे अनुसूचित क्षेत्र काय केल्या जातात? स्थापित केल्या जातात. कोणत्या याच्यानुसार आहे? 5th शेड्यूल नुसार आहे. मग आता ह्या अनुसूचित क्षेत्र घोषित झाल्यानंतर याचे फायदे काय? व्हॉट आर द बेनिफिट्स इफ एनी एरिया विल बी कन्सिडर ॲज अ शेड्यूल्ड एरिया? द फर्स्ट बेनिफिट इज दॅट की तिथं काय स्थापन करू शकतो? ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन करू शकतो. काय करू शकतो आपण? ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल. आता ह्या काउन्सिलचं काम काय असणार आहे? त्या काउन्सिलचं असलेलं काम असणार आहे की तुमचे असलेले जे विधिमंडळ असणार आहे राज्याचे, काय तुमच्या राज्याचे जे विधिमंडळ असेल त्या विधिमंडळामध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन आपण देतोय आणि तिथलच्या असलेल्या क्षेत्राचं त्या प्रकारे रिक्वायरमेंट काय असेल, त्या प्रकारची डिमांड काय असेल किंवा त्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टीची पोचपावती आपल्याला तिथे द्यायची असेल, ह्या सगळ्याची गोष्टीची माहिती तुमच्या विधिमंडळामध्ये काय केलं जातं? चर्चा केल्या जातं आणि त्या प्रकारचं तिथं काय केलं जातं? डिस्कस आणि डिबेट केल्या जातं. मग अशा प्रकारचे हे ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल 5व्या अनुसूचीमध्ये तुम्हाला काय करता येतं? स्थापन करता येतं. मग आता आपण येऊ त्या प्रकारचं असलेलं 6वी अनुसूची. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आदिवासी क्षेत्रे. काय आहे? आदिवासी क्षेत्रे. आदिवासी क्षेत्रे फक्त 4 राज्यांमध्ये आहे. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 राज्यांमध्ये. कोणतं? आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा. कोणतं? आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा. ह्या 4 राज्यांमध्ये काय स्थापन केलं आहे? आपण आदिवासी क्षेत्रे म्हणून घोषित केलेले आहे. मग आता आदिवासी क्षेत्रे घोषित केल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं याचा बेनिफिट काय असणार आहे? तर तो बेनिफिट काय असणार आहे? त्या प्रकारचं असलेलं तिथं आपण काय करतो? ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करतो. काय करतो आपण? ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल किंवा त्याला आपण मराठीत म्हणतो स्वायत्त जिल्हा परिषदा. काय आहे? स्वायत्त जिल्हा परिषद आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हा सगळा जो भाग आहे, मग अशा प्रकारचा हा ऑटोनॉमस कन्सिडर करतो. ऑटोनॉमस आपल्या सर्वांना माहिती आहे. ऑटोनॉमस म्हणजे काय की त्या प्रकारे तुमचं सेल्फ रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही बनवू शकता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम तुम्ही रन करू शकता. त्या प्रकारचे लॉ मेकिंग तुम्ही स्वतः करू शकता. मग हे सगळं करता वेळेस त्या प्रकारचं असलेलं ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलच्या माध्यमातून तिथलचं रूल्स अँड रेग्युलेशन्स करणार आहे. परंतु प्रीडॉमिनन्स कोणाचं असणार आहे? गव्हर्नरचं तिथं असणारच आहे.
म्हणून बघा रिसेंटली अरुणाचल प्रदेश हा डिमांड करतोय की आम्हाला काय द्या, त्या प्रकारचं असलेलं ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलच्या माध्यमातून 6व्या परिशिष्टामध्ये काय करा, डिमांड करा. मग क्वेश्चन त्याच्यावर होता काय की त्या प्रकारचं असलेलं राज्यघटनेचा 9व्या भागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांना लागू नाही. 9वा भाग म्हणजे काय हो, तुमची असलेली पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भात केलेली गोष्ट काय आहे, पंचायत राज व्यवस्था स्थापन करणे. मग ह्या प्रकारचा अनुसूचित क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी, पंचायत राज व्यवस्था जी की आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, ज्या पद्धतीने लोकशाहीचं असलेले विकेंद्रीकरणाचा पाया म्हणजे तुमचं असलेलं पंचायत राज व्यवस्था हा ऍप्लिकेबल नाहीये कुठं, 5व्या परिशिष्टामध्ये. आणि पंचायत राज व्यवस्था ही कुठं नमूद केलेली आहे, त्या प्रकारच्या 9व्या भागामध्ये संविधानाच्या इन्क्लूड केलेली आहे. मग दीज आर द नॉट ऍप्लिकेबल टू द 5th शेड्यूल आणि अलॉंग विथ दॅट तुमचं 6th शेड्यूलला ऍप्लिकेबल नाहीये. मग तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं होतं. ठीक आहे. मग 5व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रामध्ये 7 राज्यांचा समावेश होतो. मी आता नुकतंच म्हणलं 10 राज्यांचा काय होतो त्याच्यामध्ये समावेश होतो. मग हे विधान काय आहे, चुकीचं आहे. 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा ऍक्ट पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया, लॉंग फॉर्म काय आहे, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया, अशा प्रकारचं हे लॉंग फॉर्म तिथं इश्यू केलं होतं. आणि त्या प्रकारचा असलेला तो कायदा तिथं जर तुम्हाला लागू करायचा असेल तर त्या प्रकारच्या असलेल्या पर्टिक्युलर विधिमंडळ किंवा त्या प्रकारचं असलेल्या तिथं राज्यपालाची पूर्व परवानगी किंवा त्या संदर्भामध्ये काय करता येईल हे तुम्ही काय घ्यावं लागतं, परमिशन घ्यावं लागते. म्हणजे अ आणि क काय आहे इथं बरोबर आहे. मग कोणते विधान अचूक आहे म्हणजे काय, करेक्ट आहे. मग करेक्टच्या संदर्भामध्ये काय दिसतं, ए आणि सी, अ आणि सी काय आहे हे तुमचं असलेलं उदाहरण आपण स्पष्टपणे सांगू शकतो. नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे त्या संदर्भामध्ये राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे ते भारतीय संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोग येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिलेली आहे. मग अशा प्रकारचं असलेलं उत्तर काय आहे, 351. कलम किती आहे, 351 हे आपण इथं दिलेलं आहे. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण नियर टू बी 2019 म्हणा किंवा 20 पर्यंत आपण क्वेश्चन आन्सर आपण डील करण्यासाठी आपण काय केले आहे, प्रयत्न केलेला आहे. सगळे झालेच असेल किंवा त्या प्रकारे काही अनावधानाने काही राहिले असेल तर ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण कव्हर करण्याचा काय करू, प्रयत्न करू. परंतु ॲटलिस्ट मला एक असा विश्वास आहे की तुम्हाला एक अप्रोच आला असेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने कोणत्या क्वेश्चनला डील करायचं आहे. याच्यामध्ये 2 गोष्टीचा फायदा झाला, एक तुमची रिव्हिजन टाईप झाली आहे आणि सेकंड वन इज युअर तुमचं असलेलं हाऊ टू अप्रोच द एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द पॉलिटी या सब्जेक्टच्या बद्दल बऱ्यापैकी क्लिअरिटी झाली असेल. मग त्या संदर्भामध्ये आपण इथंच आपण विश्रांती घेऊ आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भगीरथ IAS अकॅडमी.